यात आज आहे 13 तारीख आणि नेटची परीक्षा 23 तारखेला आहे. म्हणजे अगदी 10 दिवसानंतर नेटची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर 26 जुलैला तुमची सेटची परीक्षा आहे. तर आपला युनिट जो आहे तो 6वा युनिट आहे लायब्ररी मॅनेजमेंट. तर सगळ्यात अगोदर मी इथं एक पहिली स्लाइड अशी बनवलेली आहे, यू क्वालिफाय वेन यू डू दिस. म्हणजे हे केलं तर तुम्ही क्वालिफाय नक्की व्हाल. काय करायला पाहिजे ज्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकाल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आता केल्या पाहिजेत या 1 महिन्यामध्ये परीक्षा देईपर्यंत, तरी तुम्ही या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट आहे ते म्हणजे टू अंडरस्टँड क्वेश्चन पेपर पॅटर्न. परीक्षा कोणतीही असू द्या, प्रत्येक परीक्षेसाठी एक जी ऑर्गनायझिंग बॉडी असते त्यांनी एक क्वेश्चन पेपरचा पॅटर्न एक सेट केलेला असतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की मुलं प्रश्न उत्तर वाचत असतात, पण ही मुख्य गोष्ट जी असते ती विसरून जातात की क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जो आहे त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याचं अंडरस्टँडिंग कसं करायचं, हे मुलं विसरून जातात. त्यामुळं क्वेश्चन पेपर पॅटर्न त्याचं जे समजून घेणं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आता इथं प्रश्न निर्माण होतो, क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर अगदी सोपी गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो. जेव्हा मी आत्ता 2 जून 2025चा नेटचा क्वेश्चन पेपरचा अभ्यास करत होतो आणि त्याच्या अगोदर 2024 मध्ये जी नेट परीक्षा झाली होती पेपर 2 ग्रंथालय शास्त्राची, त्यावेळेस असं लक्षात आलं माझ्या की 2024 मध्ये त्यांनी असर्शन रिझनिंगचे प्रश्न विचारलेले होते, पण 2025 मध्ये एकही प्रश्न नव्हता. लक्षात घ्या. म्हणजेच काय की असर्शन रिझनिंग हा जो पॅटर्न आहे तो त्यांनी ओमिट केला, वगळलेला आहे आणि त्याच्याऐवजी अरेंज द सिक्वेन्स याचं वेटेज त्यांनी वाढवलेलं आहे. मग अरेंज द सिक्वेन्स मध्ये परत 2 प्रश्न तयार होतात, म्हणजे 2 ऑप्शन करेक्ट वाले प्रश्न आणि 3 ऑप्शन करेक्ट वाले प्रश्न. हे जाता जाता तुम्हाला मी पेपर पॅटर्न मध्ये कोणत्या गोष्टी, त्यातली मी एक गोष्ट बघितली, तुम्ही अनेक गोष्टी बघू शकता त्यामध्ये. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे टू अनलाइज क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर जेव्हा कुठलाही असू द्या, 100 प्रश्नांची परीक्षा आहे, 200 मार्क आहेत, परंतु ते प्रश्न 100 जे असाइन केलेले असतात त्याचं अनालिसिस करणं मुलं विसरून जातात. त्याचं अनालिसिस करायला तुम्हाला जमायला पाहिजे. आता अनालिसिस करायचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये परत 2 भाग येतात. पहिला भाग म्हणजे प्रश्नांचे प्रकार जे आहेत त्या प्रश्नांच्या प्रकारामध्ये त्यांनी कशा पद्धतीने सिक्वेन्स ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने सिक्वेन्स ठेवून, म्हणजेच काय की मी जसं सांगितलं 1 ऑप्शन करेक्ट, 2 ऑप्शन करेक्ट, 3 ऑप्शन करेक्ट, अरेंज द सिक्वेन्स, आणि शेवटचा जो प्रकार आहे तो कुठला असतो, कॉम्प्रिहेन्शनचा. म्हणजेच काय की तुम्हाला एक पॅसेज दिला जातो आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूक द्यायचं असतं. हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की असे प्रश्नांचा प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार एक आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे कंटेंट अनालिसिस. कंटेंट अनालिसिस म्हणजे काय, युनिट नंबर 1 to 10 1 ते 10 युनिट तुम्हाला दिलेले असतात. त्या 1 ते 10 युनिट मध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेटेज कुठल्या घटकाला दिलेलं आहे. आणि पहिल्यासारखं प्रकार राहिलेला नाहीये. पहिलं कसं असायचं, ठोकताळे असायचे. सेटची क्वेश्चन पेपर मागची जर तुम्ही बघितली तर बरोबर 10-10चं विश्लेषण असायचं. पण नेटची परीक्षा जर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की कोलन क्लासिफिकेशन हा एक घटक, म्हणजे युनिट नंबर 5 मधला तो सब युनिट एकच आहे फक्त, कोलन क्लासिफिकेशन, पण त्याचे 5 प्रश्न विचारलेले आहेत जून 2025 मध्ये नेटच्या परीक्षेमध्ये. मग हे कसं काय, हे आता असं जम्बलिंग जे आहे ना, विद्यार्थ्यांना जम्बलिंग करण्याचा प्रकार आता सुरू झालेला आहे. म्हणजेच काय की त्यांना दोष नाही द्यायचा, दोष आपल्याला त्यांना द्यायचा नाही, पण अनालिसिस केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की आता काठिण्य पातळी हायर लेवलला जात आहे. मग आता जेव्हा काठिण्य पातळी हायर लेवलला जात आहे तर आपली जबाबदारी काय आहे ते आपण बघूया. तिसरा पॉइंट जो आहे तो टू अंडरस्टँड न्यू ट्रेंड्स, व्हॉट इज गोइंग ऑन. आता बऱ्याच वेळा प्रश्न येतात, पूर्वी प्रश्न कसे असायचे, डीडीसी म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, किंवा सीसीची एस्टॅब्लिशमेंट इयर सांगा, अगदी म्हणजे फंडामेंटल क्वेश्चन असायचे. पण आता ते राहिलेलं नाहीये.
न्यू ट्रेंड्स आलेले आहेत. म्हणजे आता मार्क 21 त्याच्या जे टॅगिंग आहे त्या टॅगिंग मधले मी एक उदाहरण सांगतोय फक्त. त्याच्या टॅगिंग मध्ये 000 पासून ते 999 पर्यंत टॅगिंग जे आहे त्यातला कुठलाही टॅग ते विचारतात आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. इतकं मायन्यूट लेवलला आता परीक्षा जात आहे. तरी पण आपण काही घाबरायचं नाही, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही आलाय ना आज, आता आम्हाला जरा घाम फुटायला लागलाय. अजिबात काळजी करायची नाही. त्याच्यासाठी एकच महत्वाचं आहे, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. एकच तत्व आहे आणि ते जास्त दिवस करायचं नाही मित्रांनो. पहिल्या अटेम्प्टला तुम्ही पास झालात, परत तुम्हाला काही बघायची गरज नाही. तुम्ही आरामात सिनियर कॉलेजला तुम्ही लायब्ररियन झाला, तुम्हाला डेजिग्नेशन मिळालं, उत्तम. पुढचा जो टाइप आहे तो वाईल स्टडिंग अननोन और डिफिकल्ट क्वेश्चन्स टेक इन टू कन्सिडरेशन. बऱ्याच वेळा असं होतं की परीक्षा जवळ आली, काय वाचू काय नाही वाचू यामध्ये मुलं कन्फ्यूज असतात. पण काय नाही, आपल्याला एक दोन कॅटेगरी करायचे आहेत, नोन क्वेश्चन्स आणि अननोन क्वेश्चन्स. म्हणजेच काय की जे ओळखीचे प्रश्न आहेत, जे पाठ झालेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना थोडी साईड द्यायची. परंतु जे प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट वाटतात त्यांना मात्र समोर ठेवायचं, त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना डीपमध्ये अभ्यास करायचा. याच्यासाठी डिफिकल्ट क्वेश्चन कन्सिडर करायचं असं मी तिथं लिहिलेलं आहे. त्या पुढचा मुद्दा जो असा आहे, स्टडी हार्ड ॲज मच ॲज पॉसिबल. बऱ्याच वेळा असं होतं की सर मी 2 तास अभ्यास करतो नेटचा, मग माझा रिझल्ट येणार. 2 तासाच्या अभ्यासाने काय होणार आहे तुमचं? मी काय म्हणत नाही 2 तासच तुम्ही क्वालिटी जर अभ्यास केला तर तुम्ही व्हालही, मला काही दावा नाही करायचा. पण 2 तास लास्ट मोमेंटला, शेवटच्या महिन्यामध्ये, 15 दिवसामध्ये कमी अभ्यास आहे. कमीत कमी 5 तासाच्या पुढे तुमचा अभ्यास असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर डोंट वेस्ट टाइम इन अननेसेसरी थिंग्स. आता मे महिना चालू आहे, जून महिना चालू आहे, याचं लग्न आलं, त्याचं वास्तुशांती आली, इकडे जा तिकडे जा, करायचं नाही. आपला फोकस कशावर आहे? आपली नेटची परीक्षा आहे, बस. कुणाकडे जायचं नाही, कुणाची विचारपूस करायची नाही, काही नाही. अननेसेसरी थिंग्स शुड बी अवॉइडेड बाय यू. बरोबर? अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आता तुम्ही म्हणाल हे सगळ्या जनरल गोष्टी आहेत, मी जनरल गोष्टीमध्ये वेळ नाही वाया घालवणार. आणि शेवट आहे, बाय रिडिंग अदर मटेरियल यू प्रिपेअर युअर ओन नोट्स. बऱ्याच वेळा असं होतं की मला नोट्स द्या, मला पुस्तकांची नावं सांगा, मग मी रेडीमेड मटेरियल वाचतो, मग माझा फायदा होईल, असं होत नाही. तुम्ही भरपूर संदर्भ घ्या, नाही असं नाही. भरपूर पुस्तकं वाचा, भरपूर वेबसाईट बघा, अगदी यूट्यूब चॅनल सुद्धा बघा. पण त्या प्रश्नांच्या आधारे तुमच्या ज्या हातात प्रिंटआउट्स आहेत त्या प्रिंटआउट्सवर तुमच्या स्वतःच्या नोट्स बनल्या पाहिजेत. कारण का जगातलं सुंदर अक्षर तेच असतं जे तुमचं असतं. दुसऱ्याचं अक्षर चांगलं म्हणून काही उपयोग नाही. तुमचं स्वतःचं अक्षर जे तुम्हाला वाचू वाटतं ते तुम्ही करा, तुमच्या नोट्स तुम्ही बनवा. आता ही परीक्षा देत असताना काही सुखद धक्के पण आपल्याला नेट किंवा सेट एक्झाम देते. काय लिहिलंय मी तिथं? गुड थिंग्स फॉर सेट ऑर नेट एक्झाम. म्हणजे चांगल्या गोष्टी पण आहेत, अजून तरी चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. दीज आर हेल्पफुल थिंग्स फॉर द क्लिअरिंग नेट. कुठल्या गोष्टी आहेत? नो निगेटिव्ह मार्किंग. अजून तरी नो निगेटिव्ह मार्किंग आलेलं नाही. समजा तुम्ही 100 प्रश्न, 150 प्रश्नांची 150ला 150 उत्तर दिली, 100 बरोबर आली, तुम्हाला तेवढे 2 मार्क, 100 गुणिले 2 जे काय असेल ते मिळणार, 200 मार्क. टोटल 300 मार्काची परीक्षा, हे तर तुम्हाला सर्वश्रुत आहे. परंतु निगेटिव्ह मार्किंग जेव्हा असतं ना तेव्हा खूप कस लागतो. त्यामुळं अजून तरी निगेटिव्ह मार्किंग नाही ही तुमच्यासाठी जमेची बाजू. दुसरं आहे की पूर्वी 2011च्या अगोदर जी प्रश्नपत्रिका असायची ना, ती प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असायची. त्याच्यामध्ये कोण पास व्हायचं माहितीये का? ज्याचं अक्षर चांगलं आहे, ज्याला निबंधात्मक प्रश्नाची उत्तरं चांगली मुद्देसूद लिहिता येतात, ज्याची मेमरी लेवल चांगली आहे. आता तुम्हाला सांगतो ऑब्जेक्टिव्ह टाईपमुळे हे सगळे हर्डल्स निघून गेलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये फक्त तुम्हाला ते क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग, या गोष्टी, मेमरी, अंडरस्टँडिंग, ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगीच्या आहेत. तुमचं काम सोपं झालेलं आहे. तुमच्या अक्षराची कुठंही तिथं अजिबात तुमच्या अक्षराचा विचार होत नाही. फक्त क्लिक करायचंय किंवा सेटचा पेपर असेल तर तुम्हाला फक्त डार्क करायचंय. ठीक आहे? म्हणून ते पण तुमच्यासाठी जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर सेट एक्झाम स्टील डिफिकल्टी लेवल इज लोअर.
ऍज कम्पेअर टू नेट एक्झामिनेशन, कारण मी दोन्ही प्रश्नांचे अनालिसिस केलंय मित्रांनो. 2025चा सेटचा पण प्रश्नपत्रिका मी अनालाइज केलेला आहे आणि युजीसी नेटचा जून 2025चा पण पेपर मी अनालाइज केलाय. ऍज कम्पेअर टू नेट, सेट इज व्हेरी व्हेरी इझी. युजीसी नेटचा जर प्रश्न आहे ना, तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, प्रश्न काही काही असे आहेत की जे प्रश्न वाचल्यानंतर त्याचा अर्थच लागत नाही. हा, अभ्यास केल्यानंतर लागतो, ते काय अवघड नसतं, परंतु त्याला मग 1, 2, 3, 4, 5 वेळा वाचल्यानंतर ते लक्षात येतं की अरे, हा इन्फॉर्मेशन रिट्रीव्हलचा प्रश्न होता, मला लक्षातच येत नव्हता. आणि माझ्या बाबतीत पण ते तसंच होतंय. ठीक आहे. सेकंड पेपर ॲम्पल टाइम, म्हणजे फर्स्ट पेपरचं जे नियोजन करायचंय ना, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ कमी पडतो. त्याच्यामुळं त्याचं टाइम मॅनेजमेंट अतिशय बारकाईने करायचंय. त्या मानाने सेकंड पेपरला तुम्हाला पुष्कळ वेळ मिळतो. त्यामुळं त्या पेपरची जास्त काळजी करायची नाही, पण अभ्यास करायचा. ठीक आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मी बऱ्याच वेळा असं सांगतो की हे युनिट लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे. आणि ती ट्रिक काय आहे? SO MT आर्ट. आता मी बाकीचं त्याचं विश्लेषण करणार नाही तुम्हाला, फक्त मी सांगेन की हा ॲक्रॉनिम बनवलेला आहे आणि 10च्या 10 युनिट त्याच्यामुळे लक्षात राहतात. म्हणजे काय? ILSO MT आर्ट, त्यातला एम जो आहे ना, दॅट इज मॅनेजमेंट, अँड दॅट इज टुडेज युनिट नंबर 6 विच इज आय एम डिलिव्हरिंग यू. ओके. आता या ठिकाणी मी जी स्लाइड ठेवलेली आहे तो आहे तुमचा सिलेबस, युनिट नंबर 6चा सिलेबस. अगदी ठोकळ आहे. तुम्ही म्हणाल हे खूप वेळा वाचलंय, हे खूप वेळा आम्ही अभ्यास केलाय, काही हरकत नाही. पण मी तुम्हाला इथं बारकाईने हे सांगणार आहे की हा सिलेबस तुम्ही कसा अंडरस्टँड करायचा, समजून कसा घ्यायचा. आता यामध्ये पहिलं जे युनिट आहे ना, ते मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्कूल्स ऑफ थॉट्स. तुम्ही हेनरी फेवल ऐकला असेल, तुम्ही एल्टन मेयो ऐकला असेल, तुम्ही FW टेलर ऐकला असेल. हे सगळं या युनिटमध्ये. दुसरं जे आहे मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल्स, फंक्शन्स आणि स्कूल्स ऑफ थॉट हा युनिट आहे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स मॅनेजमेंट, याच्यामध्ये ज्या सर्क्युलेशन, ॲक्विजिशन किंवा सिरियल कंट्रोल, मेंटेनन्स वगैरे ह्या ज्या इन हाऊस ऑपरेशन्स चालतात ना, ते सर्व ऑपरेशनची माहिती इथं लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर मॅनेजमेंटमध्ये दिलेली आहे. तिसरा अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात, तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजेच काय? मानवी संसाधन व्यवस्थापन. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग, जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब इव्हॅल्युएशन, सिलेक्शन, रिक्रुटमेंट, मोटिवेशन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रायझल, स्टाफ मॅन्युअल एटसेट्रा. तिसरा जो आहे तो HR, म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर लायब्ररी चालतात, त्या फायनान्सवर चालतात. मग हाऊ टू जनरेट फायनान्स फॉर द लायब्ररीज ऑर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज, तो आहे आपला चौथा सब युनिट, फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि त्याच्यामध्ये मग सगळं येतं. काय काय? सोर्सेस येतात, रिसोर्सेस येतात, बजेटिंग मेथड्स येतात, कॉस्ट इफेक्टिव्हनेस येतो, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस येतं, अॅन्युअल रिपोर्ट्स येतात, स्टॅटिस्टिक्स येतं, लायब्ररी अथॉरिटी अँड कमिटी, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता पाचवा जो आहे तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पर्ट CPM वर अनेक वेळा प्रश्न आले, पेस्टवेअर अनेक वेळा प्रश्न आले, सोट अनालिसिसवर पण अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये एकच लक्षात ठेवा, दीज आर द टेक्निक्स विच आर युझिंग फॉर द मॅनेजिंग युअर लायब्ररी. ओके. त्याच्यानंतर सहावा जो सब युनिट आहे तो आहे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. याला मात्र या टेक्निकला सेपरेट त्यांनी सब युनिट दिलेलं आहे. तिची कन्सेप्ट काय आहे, त्याचे तत्व काय आहे, त्याचे तंत्र काय आहे, त्याचे सिग्मा त्याच्यामध्ये काय आहे, इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिसेस काय आहेत, या सर्वांचा विचार तुम्ही TQM मध्ये करायचा आहे. सातवं युनिट जे आहे ना, त्याच्यावर पूर्वी प्रश्न खूप जास्त यायचे, 2012, 13, 14, 15, लायब्ररी बिल्डिंग, फर्निचर. पण आता ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, राईट नाव द क्वेश्चन्स बेस्ड ऑन लायब्ररी बिल्डिंग, दीज आर द दे आर इन मिनिमम क्वांटिटी. खूप कमी प्रश्न विचारले जातात आता सध्या. लायब्ररी बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट्स, ग्रीन लायब्ररी बिल्डिंग, ग्रीन लायब्ररीवर प्रश्न आहेत आता सध्या. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कॉमन्स, मेकर स्पेसवर प्रश्न आहेत, कारण ह्या सगळ्या ऍडव्हान्स कन्सेप्ट येऊ लागल्यात.
सिक्युरिटी अँड सेफ्टी याच्यावर देखील प्रश्न आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम MIS, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, कारण का आता कम्प्युटरच्या युगात MIS ची खूप गरज आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह MBO ही एक कन्सेप्ट आहे. चेंज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट. जून 2025चा जो नेट पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावर एक प्रश्न विचारला. आपण पुढे जाऊन तो प्रश्न घेणार आहोत. त्याच्यानंतर नॉलेज मॅनेजमेंट. नॉलेज तुम्हाला माहिती आहे आता डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज तुम्ही बिलीफ पासून शिकत आलेला आहातच. मी त्याच्यावर वेळ जास्त घालवणार नाही. पण नॉलेज मॅनेजमेंटचे तत्व कुठले आहेत, त्याचे टूल्स कुठले आहेत, त्याचे कॉम्पोनंट्स कुठले आहेत, त्याचे आर्किटेक्चर कुठले आहे. आणि काही प्रश्न असे पण पाहायला मिळालेले आहेत की नॉलेज मॅनेजमेंटचे मॉडेल्स कुठले आहेत. आता याच्यामध्ये सिलेबसमध्ये त्याचा अंतर्भाव नाही दिला, परंतु नॉलेज मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आहे ना, मग मॉडेल्स पण ते विचारू शकतात अशा पद्धतीने. आणि 10वं सब युनिट जे आहे ते आपल्याला आजच्या काळाला खूप उपयोगी आहे, आणि ते म्हणजे मार्केटिंग ऑफ लायब्ररी प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. बरोबर. आता पेट्रोल पंपावर गाड्या ऑटोमॅटिक येतात, पेट्रोल भरतात, डिझेल भरतात, निघून जातात. त्यांना बोलवायची काही गरज आहे का? नाहीये. परंतु लायब्ररीचं तसं आहे का? तसं नाहीये. लायब्ररी युजर्स आर नॉट कमिंग टू द लायब्ररी. त्यामुळं आपल्याला आपली गरज, आपली जी जबाबदारी आहे ती वाढलेली आहे. आपण आता युजर पर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट आलाय मार्केटिंग ऑफ लायब्ररी प्रॉडक्ट्स. आता आपलं जे वर्कशॉप आहे त्याची पॅम्पलेट जर सर्वांना पोहोचली तर लोक आपल्याला जोडणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ही मार्केटिंग आहे, हे करावं लागतं. लोकांपर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली पोहोचवायची असेल तर हे करायला लागतं. प्लॅन करायला लागतो. रिसर्च स्ट्रॅटेजीज, मिक्स सेगमेंटेशन, प्राइसिंग, ऍडव्हर्टायझिंग, मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी वगैरे वगैरे सगळं करायला लागतं. आता हे सगळं झालं सिलेबसवर आधारित, तुम्हाला सब युनिटची माहिती मिळाली. आता प्रत्यक्ष प्रश्न ज्यावेळेस आपल्या समोर येतो ना, त्यावेळेस एक अट तुम्ही स्वतःला मनात ठेवायची आहे. कोणती अट ठेवायची? की जो प्रश्न माझ्या समोर आहे, बरोबर, आता नीट ऐका, जो प्रश्न माझ्या समोर आहे तो प्रश्न कुठल्या सब युनिटला डील करतो. ठीक आहे. युनिट नंबर 6चा प्रश्न असणारच आहे, मॅनेजमेंटचा असणारच आहे, पण त्यातल्या कुठल्या सब युनिटला तो डील करतो, आणि हे जर तुम्हाला अचूक ओळखायला आलं तर तुम्ही लवकर पास होणार. तसं ते अवघड पण आहे, अभ्यास त्याला खूप करायला लागतो. ठीक आहे. आता तुम्ही माझ्यासोबतच एक इमॅजिन करायचंय. इथं सब युनिट सगळे मी वाचून थोडं थोडं सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती, पण तुम्ही आता इमॅजिन करायचं की हा प्रश्न जो आहे तो कुठल्या युनिटशी संबंधित आहे. आता इथं बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे. इंटरेस्टिंग आहे. जोपर्यंत प्रश्न समोर येत नाही तोपर्यंत असं परीक्षेचं वातावरण पण तयार होत नाही. बरोबर. त्यामुळे मी अगोदर ऍक्च्युली सब युनिटची माहिती तुम्हाला थेरॉटिकली मी देणारच आहे, नो डाऊट. पण तुम्हाला मी प्रश्नांच्या द्वारे तिकडे नेणार आहे, आणि मग तुमच्या डोक्यात मध्ये ते सब युनिट जे आहेत ते व्यवस्थित बसतील असं मला वाटतं. प्रश्न काय बघा, सोपा प्रश्न आहे, जोड्या लावा. बरोबर. आता पहिली लिस्ट 1 जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी नॉलेज मॅनेजमेंटचे काय दिलेले आहेत, मॉडेल दिलेले. बरोबर. म्हणजे त्या मॉडेलची नावं दिलेली आहेत, जी नावं तुम्ही आतापर्यंत कधी ऐकली पण नसतील, आणि जर कुणी ऐकली असेल तर तो हुशार आहे म्हणायचं. बरोबर. आणि त्याच्या समोर लिस्ट 2 मध्ये त्याचे अप्रोचेस दिलेले आहेत. बरोबर. त्या मॉडेलचा अप्रोच काय आहे. बरोबर. अशा पद्धतीचे जोड्या. आता पहिला ऑप्शन जो आहे ते वाचायला पण नीट येत नाही, तरी पण आपण प्रयत्न करू. वोन क्रोग अँड रूज याची जोडी आहे ऑर्गनायझेशनल एपिस्टोमॉलॉजी. बरोबर. आता यामध्ये WIIG याची जोडी आहे सिंक्रोनाइज. त्याच्यानंतर नोनाका अँड टाकेउची, अवघड आहे वाचायला, पण त्याची जोडी आहे सोशलायझेशन. आणि चू याची जोडी आहे सेन्स मेकिंग. आता मी मगाशी म्हटलं होतं बघा, इथं जो नॉलेज मॅनेजमेंट सब युनिट नंबर 9 जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, नॉलेज मॅनेजमेंट दिलेलं आहे, प्रिन्सिपल्स, टूल्स, कॉम्पोनंट अँड आर्किटेक्चर दिलेलं आहे. पण यामध्ये मॉडेल्स कुठे दिलंय का? नाही दिलेलं. पण त्यांनी हा जो कन्सेप्ट आहे नॉलेज मॅनेजमेंट, मोठा कन्सेप्ट आहे ना, त्याच्यावर आधारित त्यांनी इथं मॉडेल्स इथं दिलेले आहेत.
मग आपण असं म्हणू शकत नाही, नाही आउट ऑफ सिलेबस प्रश्न आला. नाही, नॉलेज मॅनेजमेंट या कन्सेप्ट अंतर्गत हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं याच्या जोड्यात मी इथं लिहिलेल्या आहेत, सरांना पण मी PDF पाठवलेला आहे. तुम्हाला तो मिळून जाईल. तुम्ही लिहून घेण्याचा काही प्रयत्न पण करू नका किंवा स्क्रीनशॉट पण नका काढू. तुम्हाला मिळून जाईल. पण या ठिकाणी जो आहे ते या जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय, थोडं ब्लर दिसत असेल कदाचित. द टर्म गँग प्लँक इज असोसिएटेड विथ डॅश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल. आता खाली 4 प्रिन्सिपल दिलेले आहेत. एक रेम्युनरेशन, दुसरं स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर, तिसरं स्कॅलर चेन आणि चौथं डिव्हिजन ऑफ लेबर. आता साधा प्रश्न आहे की खाली जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल दिलेलं आहे, आता आपण त्याचं उत्तरच घेऊया. स्कॅलर चेन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल हे जे आहे ते दुसरी टर्म त्याला कुठली वापरली जाते, गँग प्लँक ही टर्म वापरली जाते. मग स्कॅलर चेन जे आहे ते अथॉरिटी स्ट्रक्चर असतं. म्हणजे जी हायरार्की असते ना, प्राचार्य, त्याच्यानंतर लायब्ररियन, त्याच्यानंतर असिस्टंट लायब्ररियन, त्याच्यानंतर लायब्ररी क्लर्क, त्याच्यानंतर लायब्ररी अटेंडंट, ही स्कॅलर चेन जी आहे ना त्यालाच दुसरं नाव आहे गँग प्लँक. इतका सोपा प्रश्न आहे तो. दुसरा अजून एक प्रश्न मी घेतला इथे. आता इथं तुम्ही म्हणाल की हा प्रश्न मग कुठल्या याला हे करतो, तर स्कूल ऑफ थॉट्सचा जो पहिला युनिट आहे, सब युनिट, त्याच्यामध्ये हेनरी फेयॉलने जे 14 प्रिन्सिपल सांगितलेले आहेत त्यातलं एक प्रिन्सिपल म्हणजे स्कॅलर चेन आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर की फंक्शन्स ऑफ MIS. आता मी फुल फॉर्म वगैरे काय बघत नाही, MIS. तर याच्यामध्ये की फंक्शन्स त्यांनी विचारलेले. आता त्याच्यामध्ये 4ही की फंक्शन्स आहेत, पण त्याचा इम्पॉर्टन्स वाईज तुम्हाला सिक्वेन्स लावायचा. मग पहिला इम्पॉर्टन्स किंवा पहिला की पॉइंट कुठला आहे, की फंक्शन कुठला आहे, तर डेटा एंट्री अँड कलेक्शन. MIS मध्ये पहिल्यांदा काय करावं लागतं काम, डेटा एंट्री अँड कलेक्शन करायला लागतं. दुसऱ्यांदा काय करायला लागतं काम, इन्व्हेंटरी कंट्रोल. जो डेटा केलेला आहे गोळा त्याची इन्व्हेंटरी करायचं, तो मोजायचा. त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, हा सगळा डेटा आला. त्याच्यानंतर ज्यांना तुम्हाला MIS पुरवायचं आहे, लायब्ररीच्या केसमध्ये युजर्स रिलेशन जे आहे ते तुम्हाला मॅनेजमेंट जमलं पाहिजे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणि शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजेच काय, MIS मध्ये एखाद्या एंड युजरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 म्हणजे जसा त्याने दिलेला आहे त्याच पद्धतीने C हे उत्तर त्याचं आहे. आता तुम्ही म्हणाल हाच प्रश्न कुठल्या सब युनिटला डील करतो, तर बघा तुम्हीच मला सांगू शकता की यामध्ये 10 सब युनिट आहेत, त्यातला 8वा जो सब युनिट आहे तो आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, MIS. त्याच्याशी संबंधित हा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आहे, आता मी सारखं ते रिलेशन नाही लावणार आहे कारण तुम्हाला प्रश्न महत्वाचा आहे, तुम्ही नंतर रिलेशन पण लावू शकता. आता याच्यामध्ये जोड्या लावा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे एकदम. काही लिस्ट 1 मध्ये थिअरीज दिलेल्या आहेत आणि लिस्ट 2 मध्ये त्यांचे प्रपाऊंडर दिलेले आहेत. म्हणजे या थिअरी कोणी विकसित केल्या त्याचे प्रपाऊंडर दिलेले आहेत. मग पहिली थिअरी जी आहे ती आहे मोटिवेशनल थिअरी. काय आहे, मोटिवेशनल थिअरी. त्याचा उद्गाता कोण आहे, अब्राहम मास्लो, मॅस्लो पण म्हणू शकता तुम्ही. दुसऱ्या नंबरची थिअरी आहे ती थिअरी X अँड थिअरी Y. त्याला थिअरी X अँड Y पण म्हणू शकतो. मॅग्रेगरची थिअरी. थिअरी XY कोणाची आहे, मॅग्रेगरची थिअरी. त्याच्यानंतर त्याला DM मॅग्रेगर म्हणा, डग्लस मॅग्रेगर म्हणा, काही म्हणू शकता. त्याच्यानंतर फंक्शनल मॅनेजमेंट ही जी थिअरी आहे ती कोणी दिलेली आहे, फंक्शनल मॅनेजमेंट हेनरी फेयॉल. आता हेनरी फेयॉलच्या बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. कधी कधी याला ट्रॅडिशनल मॅनेजमेंट म्हणतात, कधी कधी याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट म्हणतात, कधी कधी याला क्लासिकल मॅनेजमेंट म्हणतात आणि कधी कधी याला फंक्शनल मॅनेजमेंट म्हणतात. मुलांना कन्फ्यूज करण्याचे प्रकार आहेत हे, बाकी काही नाहीये. हेनरी फेयॉल आलं की हे सगळं लक्षात ठेवायचं, फंक्शनल मॅनेजमेंट इज इक्वल टू हेनरी फेयॉल. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आता यामध्ये सायंटिफिक मॅनेजमेंट मॉडर्न मॅनेजमेंट सुद्धा म्हटलं जातं आणि इथं मात्र FW टेलरला लक्षात ठेवायचं आणि त्याची जोडी FW टेलरचीच
लागते. तर अशा प्रकारे उत्तर आता सी आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता या ठिकाणी हर्झबर्गची एक टू फॅक्टर थिअरी आहे, म्हणजे हर्झबर्गने लिहिलेली टू फॅक्टर थिअरी आहे, पण ती कशाची आहे? ती स्टाफ रिक्रुटमेंटची आहे, ती लिडरशिपची आहे, का ती डिसिजन मेकिंगची आहे, का मोटिवेशनची आहे? तर इथं आरामात उत्तर लिहायचं, दिस इज मोटिवेशन थिअरी. टू फॅक्टर थिअरी इज मोटिवेशन थिअरी. इट इज propounded बाय हर्झबर्ग. त्याचं नाव काय? हर्झबर्ग्स. पुढे, द प्रिन्सिपल सप्लाय क्रिएट्स डिमांड. बघा, आता डिमांड क्रिएट सप्लाय असं व्हायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटेल, पण यानं जी थिअरी दिलेली डोनाल्ड उर्कहर्ट यांनी जी थिअरी दिलेली, त्याचं प्रिन्सिपल दिलेलं, त्याचं नाव काय आहे? सप्लाय क्रिएट्स डिमांड. बरोबर. ही थिअरी, हे प्रिन्सिपल कोणी दिलेलं आहे? डोनाल्ड उर्कहार्ट म्हणू त्याला. त्याच्यानंतर, विच कमिटी हॅज रिकमेंडेड द लॉस of 2-3 books of every 1,000 used or issued should be treated as normal loss. लायब्ररियनसाठी अतिशय महत्वाचा, उपयोगी हा नियम आहे. जर 1000 पुस्तकं तुम्ही इश्यू केली तर त्यातली 2 ते 3 पुस्तकं लॉस होतात आणि त्या पद्धतीने तुम्ही संस्थेला सांगू शकता आणि त्या पद्धतीने हा लॉस तुम्ही कमी करून घेऊ शकता. जे तुम्ही स्टॉक व्हेरिफिकेशन करता वर्षाच्या शेवटी, त्यावेळेस या गोष्टी करायच्या आहेत. पण हे 2 ते 3 पुस्तकं 1000 पुस्तकामध्ये लॉस झाली तर चालतील, हे कोणत्या कमिटीने रिकमेंड केलं असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे लायब्ररी ॲडवायझरी कमिटी. त्याचं उत्तर आहे लायब्ररी ॲडवायझरी कमिटी. आपली जी लायब्ररी ॲडवायझरी कमिटी लायब्ररीतली असते ती नव्हे, हे पण लक्षात ठेवा. नाहीतर म्हणणार प्रत्येकाच्या लायब्ररीमध्ये जी लायब्ररी ॲडवायझरी कमिटी किंवा त्याला लायब्ररी कमिटी आपण म्हणतो ती नव्हे, ही वेगळी. ही खूप मोठी कमिटी होती लायब्ररी ॲडवायझरी कमिटी, त्यांनी हा नियम त्याच्यामध्ये सांगितला. पुढचा प्रश्न घेऊयात. जास्त पण नाही आहेत प्रश्न, फक्त तुमची प्रश्नांची ओळख व्हावी याच्यासाठी प्रश्न मी दिलेले आहेत. डॅश मेथड ऑफ बजेटिंग फर्स्ट प्रपोज्ड बाय युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. तर या ठिकाणी डॅश मेथड ऑफ बजेटिंग वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. या ठिकाणी तुम्हाला मेथड्स दिलेले आहेत बजेटिंगच्या. पहिली मेथड दिलेली आहे त्याने झिरो बेस्ड बजेटिंग, प्लॅनिंग प्रोग्रामिंग बजेटिंग सिस्टम, परफॉर्मन्स बजेटिंग, प्रोग्राम बजेटिंग वगैरे वगैरे. परंतु यातली एकच मेथड अशी आहे की जे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सनी प्रपोज केलेली आहे. त्याला आपण PPBS असं देखील म्हणतो आणि ती आहे प्लॅनिंग प्रोग्रामिंग बजेटिंग सिस्टम. इट इज प्रपोज्ड बाय युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स. व्हेरी सिंपल. ओके. पुढचा प्रश्न काय बघा. मी बायलिंग्वल झालोय, इंग्लिश जरी असलं तरी घाबरायचं नाही, मी मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करतोय. विच टाइप ऑफ नॉलेज if shared among people in organizations enables their action to be coordinated smoothly. खूप सोपा प्रश्न आहे. विच टाइप ऑफ नॉलेज म्हणजे असं कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे. इफ शेअर्ड अमंग पीपल इन ऑर्गनायझेशन, तुमच्या संस्थेमध्ये लोकांच्या द्वारे जर एकमेकांना शेअर केलं ते नॉलेज, enables their action to be coordinated smoothly. ते नॉलेज शेअर केल्यानंतर तुमच्या लोकांमधले जे समन्वय आहे ते एकदम प्रॉपर होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुमची जी प्रोसेस आहे काम करण्याची ती एकदम स्मूथ होणार आहे. एवढा साधा प्रश्न आहे. मग कोणतं नॉलेज आहे? टॅसिट आहे, एक्सप्लिसिट आहे, कॉन्क्रीट आहे का प्रोसिजरल आहे? प्रोसिजरल म्हणजेच काय, तुमच्या या युनिटमध्ये लायब्ररीमध्ये 10 माणसं काम करतात आणि तुमची एखादी पॉलिसी ठरली तर ती पॉलिसी 10 लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. ते नॉलेज जे आहे त्याला प्रोसिजरल नॉलेज असं म्हणतात. 10च्या 10 लोकांना जर ती पॉलिसी, ते गोल, जर ते ऑब्जेक्टिव्ह समजलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात.
समजा त्यातले फक्त दोघांनाच माहिती आहे पॉलिसी आणि 8 जणांना काहीच माहित नाही, होणार आहे का व्यवस्थित स्मूथली काम? नाही होणार. तोच प्रश्न आहे. हा प्रॅक्टिकल अप्रोच बेस्ड क्वेश्चन आहे मॅनेजमेंटचा. ओके. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. आता हा प्रश्न मॅनेजमेंटचाच आहे. त्याच्यामध्ये मागाशी पर्ट आणि सीपीएम वर खूप प्रश्न विचारले जातात वगैरे वगैरे मी तुम्हाला बोललो होतो. आता या ठिकाणी यांनी लिस्ट 1 मध्ये टेक्निक्स दिलेले आहे. पर्ट टेक्निक, डीएफडी टेक्निक, सीपीएम टेक्निक, ग्रँड चार्ट टेक्निक वगैरे वगैरे. आणि त्याच्या पुढे जे आहेत ना, तर त्याची ती माहिती दिलेली आहे त्यांनी. लिस्ट 2 मध्ये काय दिलेलं बघा. आता पर्टची जोडी डायरेक्ट सांगतो, वेळ जाणार नाही आपला. पर्ट मध्ये काय लिहिलंय? डेपिक्ट टास्क ड्युरेशन अँड डिपेंडन्सी इन्फॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, पर्ट मध्ये एक लक्षात ठेवायचं की जे जे टास्क असतात ना ते डेपिक्ट ओळखले जातात, डेपिक्ट केले जातात. त्याचं टायमिंग ठरवलं जातं की कुठला टास्क कुठल्या टायमिंग मध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि ती डिपेंडन्सी इन्फॉर्मेशन जे आहे ते पर्ट मध्ये तो अप्रोच असतो. डीएफडी काय बघा, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ द फ्लो ऑफ डेटा थ्रू अ सिस्टम ऑर प्रोसेस. अशी एक प्रोसेस तुम्ही वापरायची की तुमचा जो डेटाचा फ्लो आहे ना तो रिप्रेझेंट करायचा, व्हिज्युअलाइज करायचा. म्हणजेच काय की तुमची जी कार्यनीती आहे ना ती चार्ट मध्ये किंवा एखादा फ्लो चार्ट असेल त्याच्याद्वारे तुम्हाला तो व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. सीपीएम काय, क्रिटिकल पाथ मेथड. सीपीएम काय बघा, डिस्टिंग्विश ऍक्टिव्हिटीज क्रिटिकल. क्रिटिकल शब्द आला बरोबर. आता टास्क मध्ये जे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला डिस्टिंग्विश करता आल्या पाहिजे. म्हणजेच काय, त्या वेगळ्या करताल. का वेगळ्या करायच्या? आता एखादा कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याला काय म्हणतात की तुमचं पेट स्कॅन करायला पाहिजे. सर्वांना सांगतात का? नाही. कारण त्या आजाराशी संबंधित त्या गोष्टी करायला लागतात बरोबर. मग या ठिकाणी सीपीएम जे आहे ते तुमचे टास्क ठरले, तुमच्या ऍक्टिव्हिटीज ठरल्या. मग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीजला तुम्ही डिस्टिंग्विश करायचे आणि क्रिटिकल कुठल्या, नॉन क्रिटिकल कुठल्या आणि त्या कशा मेंटेन करायचं, त्याचे शेड्यूल बनवायचं, हे सगळं सीपीएम मध्ये येते. एकदा इंग्लिशमध्ये वाचतो, डिस्टिंग्विश ऍक्टिव्हिटीज क्रिटिकल अँड नॉन क्रिटिकल फॉर मेंटेनिंग द शेड्यूल. ओके. आता गॅन्ट चार्ट ह्याची जोडी लागते ती हॉरिझॉन्टल बार चार्ट. पहिले तर गॅन्ट चार्ट हा जो असतो तो स्तंभालेख सारखा असतो, त्यामुळे हॉरिझॉन्टल बार चार्ट युज्ड फॉर प्रोजेक्ट शेड्यूलिंग बरोबर. हे सगळं जे आहे तुमचा प्रोजेक्ट पुढे नेण्याच्या सगळे ऍक्टिव्हिटी टेक्निक्स आहेत. पर्ट, डीएफडी, सीपीएम, गॅन्ट चार्ट वगैरे वगैरे. अशा पद्धतीने त्याच्या जोड्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. उत्तर बी आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे बघा. एडवर्ड इव्हान्स नावाचा एक महानुभाव आहेत आणि त्यांनी अकॉर्डिंग टू एडवर्ड इव्हान्स यांच्या मते विच ऑफ द फॉलोइंग आर वर्क अनालिसिस टेक्निक. त्यांच्या मते वर्क अनालिसिस टेक्निक्स कुठले आहेत? तर उत्तर आहे बी आणि डी. गॅन्ट चार्ट. आता मगाशी गॅन्ट चार्ट इथं होता बरोबर, तो चार्ट हॉरिझॉन्टल स्तंभालेख वगैरे मी सांगितलं. पण एडवर्ड इव्हान्सच्या मते हे वर्क अनालिसिस टेक्निक आहे, वर्क अनालिसिस टेक्निक आहे बरोबर. आता पुढं कॉस्ट इफेक्टिव्हनेस हे पण एडवर्ड इव्हान्सच्या मते वर्क अनालिसिस टेक्निक आहे. बी अँड डी आर करेक्ट. आता प्रश्न बघा, हा प्रश्न यूजीसी नेट 2024 मध्ये आय थिंक 2025 मध्ये विचारलेला आहे जून मध्ये. ठीक आहे. तो कधी विचारला हे महत्वाचं नाही, प्रश्न काय तो महत्वाचा आहे. अरेंज द फॉलोइंग फेजेस ऑफ डिझास्टर प्लॅनिंग. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं डिझास्टर एक शब्द आला होता बघा. डिझास्टर प्लॅनिंग करत असताना तुम्हाला खाली जी फेजेस दिलेले आहेत त्यांना प्रॉपरली अरेंज करायचं आहे. डिझास्टर म्हणजे काय? संकट येतं ना, एखादा पूर येतो, एखादी आग लागते वगैरे वगैरे. इन अप्रोप्रिएट सिक्वेन्स अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स प्रिन्सिपल्स बाय इफ्ला. म्हणजे ते अशाच नाही आपल्या मनाला वाटलं म्हणून त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे का? नाही लावायचा. इफ्लाचे जे तत्व आहेत त्या तत्वानुसार त्याला अप्रोप्रिएट सिक्वेन्स मध्ये बसवायचे. मग एखादी आपत्ती आली तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर काय महत्वाचं आहे इफ्लाच्या मते? तर प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज क्युअर दॅन, काय शब्द आहे? प्रिव्हेन्शन इज क्युअर दॅन काहीतरी आहे फ्रेज, मला आता आठवत नाही.
तर मेडिसिन असेल बहुतेक. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध करायचा, अगोदरच काळजी घ्यायची त्याची. होणार नाही म्हणजे काय, तुमचं फायर जे हे सगळे जे प्रतिबंधक उपाय जे असतात फायरचे, फायर ब्रिगेडचे, ते सगळे तुम्ही करायचे. हां, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं काहीतरी एक फ्रेज आहे. तर प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं मिटिगेशन. मिटिगेशन म्हणजे काय, जर संकट आलंच आहे तर त्याला काय करायचंय, तुम्ही लगेचच निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. त्याच्यानंतर प्रिपेअर्डनेस. प्रिपेअर्ड म्हणजे तयारी पाहिजे तुमची. संकट आलं तरी मी तयार आहे, काय काळजी करायची कारण नाही. त्याच्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच असला पाहिजे, नाहीतर त्याच्यातून दुसरं संकट निर्माण होता कामा नाही. आणि शेवटी रिकव्हरी. समजा संकट आलंच आणि त्याच्यामधनं तुमची हानी झाली तरी पण तुम्ही कॉम्पन्सेट करायला पाहिजे. शासनाकडनं मदत घेऊन ती लायब्ररी परत उभा राहायला पाहिजे आणि जे नुकसान झालेलं आहे ते पूर्ववत करण्यासाठी तुम्हाला रिकव्हरी ही फेज वापरायला लागते. त्याच्यामुळे DCAEB हा लॉजिकल प्रश्न आहे. जरी लॉजिकल असला तरी इफ्लाचे प्रिन्सिपल्स एकदा वाचून घ्यायला पाहिजे या केसमध्ये, डिझास्टर मॅनेजमेंटच्या केसमध्ये. आता एक प्रश्न आहे, किसी विशेष पुस्तकालय में एक वर्चुअल संदर्भ सेवा कार्यान्वित करने के कृत्यों को अनुक्रम में व्यवस्थित करे. काहीच कळलं नाही. हिंदी आलं ना मध्ये, मराठी इंग्लिश बरं होतं, पण हिंदी काय, कुठून आलं हे, काय हरकत नाही. विशेष पुस्तकालय म्हणजे काय, स्पेशल लायब्ररी. ओके, स्पेशल लायब्ररीमध्ये तुम्हाला काय करायचंय, व्हर्च्युअल संदर्भ सेवा द्यायची, कार्यान्वित करायची, बरोबर. त्याची जी कामं आहेत म्हणजे त्याला ऍक्शन्स म्हणू आपण, कृती ज्या आहेत त्याचा व्यवस्थित क्रम लावायचा. आलं लक्षात. मग कुठला क्रम आहे, सगळ्यात अगोदर काय काय तर हे व्हर्च्युअल सेवा द्यायचं म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला पाहिजे ना. मग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा हा एक भाग डोक्यात ठेवायचा आणि याचा क्रम लावायचा. मग काय, प्रयोक्ता जरूरतों की पहचान करणं म्हणजे युजर्सच्या काय नीड आहेत ना त्या लक्षात घ्यायच्या, बरोबर. त्याच्यानंतर काय, 2 नंबरला व्हर्च्युअल संदर्भ सॉफ्टवेअर चयनित करणं. आता समजा तुम्हाला व्हर्च्युअल सेवा द्यायची आणि तुम्हाला त्या मुलांपर्यंत प्रश्नपत्रिका तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायच्या, त्यांच्या घर बसल्या त्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या पाहिजे. मग तुम्ही काय केला, डिस्पेस सॉफ्टवेअर वापरायचं ठरवलं. लायब्ररीमध्ये डिस्पेस सॉफ्टवेअर म्हणजेच काय, 2 नंबरला तुम्ही सॉफ्टवेअरचं चयन केलं म्हणजे निवड केली, सिलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर. ओके. त्याच्यानंतर 3 नंबरला काय, आता डिस्पेस सॉफ्टवेअर घेतलं तुम्ही, पण तिथल्या कामगारांना, तिथल्या स्टाफला जर ते वापरताच येत नसेल तर काय उपयोग आहे, नाही उपयोग होणार, बरोबर. मग त्यांना काय करायचं, प्रशिक्षण द्यायचं, त्यांना काय करायचं, ट्रेनिंग द्यायचं. ठीक आहे, म्हणजे तिसरी स्टेप आली. आता ट्रेनिंग दिलं, सगळं झालं, काय झालं, आणि मग पोर्टल सुरू करायला पाहिजे ना. म्हणजेच काय की तुम्ही एखादी लिंक शेअर करता, मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो मुलगा तिथं आतमध्ये येतो, मग त्याचा BA1 आहे, BA2 आहे, BA3 आहे, मग त्याला प्रश्नपत्रिका BA3 ची पाहिजे, मग त्याच्यावर क्लिक करणार, मग सेमिस्टर कुठलं 5वं आहे का 6वं आहे, मग तो या पद्धतीने. मग एखादं पोर्टल तरी पाहिजे, मग पोर्टल सुरू केलं. आणि सगळ्यात शेवटी काय, सेवा निगराणी और सुधार करणं. म्हणजे काय, एखादं ऍप तुम्ही डेव्हलप केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन्स युजर्स सुचवतात, सर आम्हाला हे असं नको होतं, असं पाहिजे होतं, घेऊन टाका. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये तुम्ही वेळोवेळी काय केलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजे. इतका साधा प्रश्न आहे आणि असाच विकल्प किंवा असा सिक्वेन्स लावायला तुम्हाला आहे. आता एक लक्षात घ्या, नेटवाल्यांनी प्रश्नपत्रिका हार्ड काढायला सुरू केलं. कसं असतं, पेपर काढणारे आपल्यापेक्षा थोडं जरा जास्त स्मार्ट असतात. मग ते काय करतात, अरे त्यांनी तिकडे असर्शन रिझनिंग बंद केलं ना, मग आपण इकडे बंद करूया, तिथं जरा काठीण्य पातळी वाढवली ना, आपण पण जरा वाढवून बघूया. हे असं जरा थोडं असतं. पुढे जाऊयात आपण. आता आलो बाबा आपल्या सब युनिट पाशी. मग यामध्ये आता पहिला जो आहे मॅनेजमेंट प्रिन्सिपल फंक्शन स्कूल ऑफ थॉट्स. आता प्रश्नांच्या अनुषंगाने थोडं तुमचं माइंडसेट झालेलं असेल, तरी पण प्रश्नांच्या अनुषंगाने आपला वेळ किती गेलेला इथे, जवळजवळ 7:54 झालेले आहेत. जवळजवळ म्हणजे 1 तासाला म्हणजे 45 मिनिटं गेलेलं आहेत असं गृहीत धरू आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने हे ठोकळ सांगणार आहे, बरोबर. ते काय सांगणार आहे, तर हा जो सब युनिट आहे 1 नंबरचा, त्याच्यामध्ये मी नावं ऑलरेडी घेतलेली आहेत, हेनरी फेवॉल असेल, FW टेलर वगैरे वगैरे. तर मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल फंक्शन स्कूल ऑफ थॉट एवढंच इथं लक्षात ठेवा. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स, त्याच्यामध्ये मागाशी हजार्ड्स वगैरे एक प्रश्न हजार्डचा आला होता, तो लायब्ररी इन्फॉर्मेशन सेंटरशी संबंधित होता. ह्युमन रिसोर्समध्ये
परत सिलेक्शन वगैरे मगाशीच मी त्याचा उल्लेख केलेला आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट हे 4थं आहे. 5वं प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे. 6वं टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आहे. 7वं लायब्ररी बिल्डिंग आहे. 8वं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. नॉलेज मॅनेजमेंट आहे. परत मार्केटिंग ऑफ लायब्ररी प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहे. मगाशीच आपण त्याचा उल्लेख केल्यामुळं आय विल नॉट रिपीट हिअर, कारण कसं असतं, रिपिटेशन ऑलवेज बोर. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता सब युनिट 1ला जाऊया आपण आणि त्याच्यामध्ये थोडक्यात समजून घेऊ की हे सब युनिट आहे काय. प्रिन्सिपल्स, फंक्शन्स अँड स्कूल्स ऑफ थॉट्स. याच्यामध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? मॅनेजमेंट मे बी डिफाईन्ड ॲज द प्रोसेस. व्यवस्थापन म्हणजे एक प्रक्रिया असते, बाकी काहीच नाही. ओके, कसली प्रक्रिया असते? कोऑर्डिनेटिंग द टोटल रिसोर्सेस. म्हणजे तुमचा ह्युमन रिसोर्स असेल किंवा फायनान्शियल रिसोर्स असेल किंवा तुमचा कंटेंट रिसोर्स असेल, त्या सगळ्याचं काय करायचं? तुम्हाला कोऑर्डिनेशन करायचं. ओके, आणि हे सगळं ऑर्गनायझेशन मध्ये असतं. पण हे सगळं का करायचं? तर तुमच्या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, ध्येय आहेत, ती कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायचं. टुवर्ड्स द अकम्प्लिशमेंट ऑफ द डिझायर्ड गोल्स ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, जे की मग मराठीत सांगितलं तुम्हाला. थ्रू द एक्झिक्युशन ऑफ अ ग्रुप ऑफ इंटिग्रेटेड फंक्शन सच ॲज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. त्याच्यासाठी ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या गोष्टी कराव्या लागतात. मग नियोजन करायला लागतं, त्याचं संघटन करायला लागतं, त्याचं स्टाफिंग करायला लागतं, त्याला निर्देश द्यायला लागतात आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायला लागतं. हे सगळं मॅनेजमेंटमध्ये येतं. आता हेनरी फ्युअल, ज्यांना फादर ऑफ क्लासिकल मॅनेजमेंट असं म्हणतात, तर ते हेनरी फ्युअल यांनी 14 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. आय विल नॉट रीड ऑल दॅट, पण बिलीव्ह आणि एमलीव्ह मध्ये हे 14 प्रिन्सिपल तुमच्याकडनं घोकून पाठ करून घेतले असतील त्यांनी, किंवा तुम्ही स्वतः पाठ केले असतील, कारण तिथं डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्हाला लिहायचे होते. पण याच्यामध्ये थोडे अननोन असणारे 1-2 आहेत, ते मी तुम्हाला सांगेन. डिव्हिजन ऑफ वर्क, अथॉरिटी, डिसिप्लिन, युनिटी ऑफ ऑर्डर, युनिटी ऑफ डिरेक्शन, कलेक्टिव्ह इंटरेस्ट ओव्हर इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. हा थोडा जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे काय? आता समजा एखाद्या संस्थेत 50 कर्मचारी काम करतात, त्यांना वाटेल तसं ते वागू शकतात का? नाही वागू शकत. का नाही वागू शकत? तर आपले जे संस्थेचे उद्दिष्ट आहेत, संस्थेचे जे गोल आहेत, हेतू आहेत, त्या हेतू अनुसारून काम करायला लागतं. म्हणजेच काय? इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट इज लेसर इम्पॉर्टंट देन कलेक्टिव्ह इंटरेस्ट. कलेक्टिव्ह इंटरेस्ट म्हणजे संस्थेची ध्येय धोरणं, त्याच्यासारखं तुम्हाला काम करायला. रेम्युनरेशन, सेंट्रलायझेशन, स्कॅलर चेन, ऑर्डर, इक्विटी, स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर ऑर पर्सनल, इनिशिएशन ऑर मोटिवेशन. आता मोटिवेशन, मला खूप प्रेरणा मिळाली, खूप काही, बरंच काही झालं, पण जर मी प्रेरित होऊन जर पुढाकार घेतला तर त्याचा उपयोग आहे ना. नाहीतर माझं म्हणजे समजा एखाद्या मोटिवेशनल स्पीकरचं मी व्याख्यान ऐकलं, खूप भारी वाटलं मला, नाही का. कधी कधी मला कोरोनामध्ये असा पण अनुभव आहे की मोटिवेशनल स्पीकर एवढे ऐकले की मला ते मनोरंजन टाईप वाटायला लागलं नंतर. म्हणजे मी त्यात घडूनच जायला लागलो, माझं स्वतःच एज्युकेशन राहिलं बाजूला, मी त्यांची व्याख्यानच ऐकत बसू राहिलो. तसं नाही, एवढं पण मोटिवेशन ऐकू नका की त्यातच सगळा वेळ जाईल. बरोबर, ऐका तुम्ही मोटिवेशन, पण स्वतःचा इनिशिएशन असू दे, पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून मोटिवेशन पण महत्वाचं आहे आणि इनिशिएटिव्ह म्हणजे काय, पुढाकार घेणं पण महत्वाचं आहे. एस्पिरिट डी कॉप्स हे एक प्रिन्सिपल आहे. बरोबर, टीम युनिटी, अकेला आदमी कुछ नहीं कर सकता, आपको चाहिए टीम का स्पिरिट. बरोबर, म्हणजेच काय की तुमची सर्व माणसं जर कॉलेजमधली काम केली तर तुमचं कॉलेज पुढे जाणार. आणि हेच प्रिन्सिपल मॅनेजमेंटचं आहे. एकट्याने पळून उपयोग होणार नाही. आणि हे हेनरी फ्युअलने तेव्हा सांगितलेलं आहे. बरोबर. आता लुथर गुलिक नावाचा एक व्यवस्थापक आहे आणि त्यांनी पण आपल्याला एक छान ॲक्रोनिम दिलेला आहे आणि त्याला फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतात. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. आणि ते पोस्टकॉप जे आहे त्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे याचं म्हणणं काय, तो अमेरिकन, लुथर गुलिक हा अमेरिकन आहे. अमेरिकन हॅज डिस्क्राइब्ड द फंक्शन्स ऑफ अन एक्झिक्युटिव्ह इन टर्म्स ऑफ अन ॲक्रोनिम. म्हणजे जर तुम्हाला एखादं काम एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी करायला लागतात. पोस्टकॉप करायला लागतं. मग पहिल्यांदा काय करायला लागतं? प्लॅनिंग, नंतर ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग. इथं सीओ जो आहे ना, तो सीओ एकत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर बऱ्याच वेळा असं काय होतं की सी बरोबर आहे कोऑर्डिनेटिंग, ओ काय आहे, ओ काय आहे, ओ त्यातच आहे.
बरोबर, म्हणून त्याला मी कॅपिटल केलेलं आहे तिथं. बरोबर. रिपोर्टिंग अँड बजेटिंग इट इज रिलेटेड टू लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष प्रशासन करायला लागतं तेव्हा मात्र तुम्हाला लुथर गुलिकचे हे तत्व किंवा फंक्शन्स तुम्हाला वापरावे लागतात. स्कूल ऑफ थॉट मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मॅनेजमेंट प्रोसेस स्कूल. आता याला तुम्ही क्लासिकल मॅनेजमेंट स्कूल, मी मुद्दाम इथं मॅनेजमेंट प्रोसेस स्कूल लिहिलंय कारण असा शब्द जर तुम्हाला आला हेनरी फेऑलची जोडी लावायची वेळ आली तर माहिती पाहिजे की मॅनेजमेंट प्रोसेस स्कूल असं देखील त्याला म्हटलं जातं, त्याला क्लासिकल स्कूल असं देखील म्हटलं जातं, त्याला ट्रॅडिशनल स्कूल असं देखील म्हटलं जातं आणि त्याला युनिव्हर्सॅलिस्ट स्कूल असं देखील म्हटलं जातं. हे सगळं मी रेड अक्षरात इथं लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये सायंटिफिक मॅनेजमेंट स्कूल जे मगाशी FW टेलरचं जे नाव आलं होतं ना ते याच्याशी संबंधित होतं. त्याला सायंटिफिक मॅनेजमेंट स्कूल असं देखील म्हणतात किंवा त्याला मॉडर्न मॅनेजमेंट असं देखील म्हणतात. इथं लिहिलंय बघा मी पहिलं वाक्य, इज ऑल्सो कॉल्ड मॉडर्न मॅनेजमेंट. मॉडर्न मॅनेजमेंट गिव्स ड्यू एम्फसिस ऑन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे जी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे क्लासिकल मॅनेजमेंटमध्ये त्यांचा भर जो होता तो ऍडमिनिस्ट्रेशनवर होता. कुणाचा? हेनरी फेऑलचा. पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी सायंटिफिक मॅनेजमेंट स्कूल आलं त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशनचा भर कमी केला त्यांनी आणि त्यांनी ह्युमन रिसोर्सवर भर वाढवला. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर त्यांचा एम्फसिस आहे, भर आहे. So that they can use the existing resources. Existing resources should be trained so that they can handle the latest technology. Modern management looks into the personal development of the staff. पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? माझ्या संस्थेमध्ये 50 लोक काम करत असेल तर त्यांचं पगार व्यवस्थित द्यायला पाहिजे तर ते मेंटली स्टेबल राहतील. हो, पगारच कमी असेल तर ते काय काम करणार? त्यांची मेंटॅलिटी राहील का काम चांगलं करण्याची? नाही राहणार. म्हणून या पद्धतीने ते करायला पाहिजे, व्यवस्थित रेम्युनरेशन दिलं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि अनौपचारिक गोष्टीला पण महत्व आहे. पुढच्या पुढच्या स्कूल्समध्ये ते येणार आहे, पण यामध्ये माणसाला महत्व द्यायचं ही गोष्ट इथं प्रकर्षाने आलेली आहे. आता या ठिकाणी ब्युरोक्रॅटिक थिअरी जी आहे, मॅक्स वेबर हे त्याचे प्रपाऊंडर आहेत. मॅक्स वेबर ही जोडीसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, दिस एम्फसाइज द स्पेशलायझेशन विदिन ऑर्गनायझेशन कन्सिडर्ड हायरार्की ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. म्हणजेच काय, ब्युरोक्रॅटिक थिअरीमध्ये जी हायरार्की आहे, हायरार्कीमध्ये सर्व घटक आहेत, त्या घटकांना सर्वांना तुम्ही इक्वल इम्पॉर्टन्स द्या आणि त्यांचा सुद्धा विचार तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये करा. ब्युरोक्रॅटिक वे. त्याच्यानंतर ह्युमन रिलेशन स्कूल. आता हॉथन नावाचं एक शहर आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी त्या प्रयोगशाळेमध्ये काम केलेलं आहे आणि ही जे ह्युमन रिलेशन स्कूलची शाखा उदयास आलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी बेसिकली 2 कन्सेप्टवर भर दिला आणि त्या 2 कन्सेप्ट आहे सोशोलॉजिस्ट अँड सायकोलॉजिस्ट. म्हणजे काय, नुसता माणूस काम करतोय म्हणजे यंत्रासारखा काम करणार नाही, त्याला सामाजिक रिस्पेक्ट पण भेटला पाहिजे, त्याला मानसिक संतुलन पण असलं पाहिजे, तर तो तुमच्या संस्थेमध्ये चांगलं काम करणार आहे. त्याच्यामध्ये ह्युमन रिलेशन म्हणजे शिपाईचं असणारं प्राचार्यांशी रिलेशन, ग्रंथपालाचं असणारं प्राध्यापकांशी रिलेशन, सर्व रिलेशन जे आहेत ते हेल्दी पाहिजेत असं ह्युमन रिलेशन स्कूल शिकवतं. अरे पुढे का जाय नाही? ओ माय गॉड. ओके, हा पुढचं जो स्कूल आहे सोशल सिस्टम स्कूल. तर याच्यामध्ये त्यांनी भर काय दिला मी ते सगळं वाचत नाही, वेळ कमी आपल्याकडे. पण दिस थिअरी व्ह्यूज ऑर्गनायझेशन ॲज अ सिस्टम. म्हणजेच काय की तुमचं जे ऑर्गनायझेशन जे आहे ती एक प्रक्रिया आहे, सिस्टम आहे, विच इज कंपोज्ड इंटरॅक्टिंग अदर इंडिपेंडेंट पार्ट्स ॲज अ सिस्टम. An organization is composed of number of subsystem of parts. म्हणजे काय की तुमचं ऑर्गनायझेशन एक सिस्टम आहे, परंतु त्याच्या अंतर्गत सबसिस्टम्स काम करत असतात आणि त्याचे जे सोशल सबसिस्टम जे आहे त्याचा इंटरडिपेंडन्सी असते, त्याच्यामुळे इंटरॅक्शन्स त्यांचे जे आहेत, त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते एकदम हेल्दी असायला हवं आहे. डिसिजन थिअरी स्कूल जो आहे तो सायमन त्याचा उद्गात आहे. इट इज लेड बाय सायमन, म्हणजे सायमन यांनी ती शाखा पुढे आणलेली आहे डिसिजन थिअरी स्कूल. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, द डिसिजन थिअरी स्टार्ट्स विथ द स्मॉल एरियाज ऑफ
decision making and then looks at the entire field of management through the keyhole. म्हणजेच काय की छोटे छोटे डिपार्टमेंटचे जरी असले तरी त्यांनी छोटे छोटे डिसिजन घ्यायचे आहेत आणि सर्वांचे डिसिजन मिळून संस्थेचे डिसिजन होणार आहेत आणि हेच प्रिन्सिपल डिसिजन थेअरी स्कूल सांगत आहे. आता डेमोक्रॅटिक स्कूल हे जे आहे ते इंडियासाठी खूप महत्वाचे आहे कारण इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री. ओके, तर लोकशाही पद्धतीने व्यवहार व्हायला पाहिजेत किंवा मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. आता विथ डेव्हलपमेंट पीपल आर नाव अवेअर अबाउट देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. नुसते मला माझे हक्क अधिकार जाणून घेऊन चालणार आहे का हो? नाही. तर माझ्या अधिकार हक्काबरोबर माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत हे देखील सांगण्याचं काम डेमोक्रॅटिक स्कूल करतं. डेमोक्रॅटिक राईट्स आर गिव्हन टू वर्कर्स, म्हणजे कामगाराला त्यांचे अधिकार पण त्यांनी दिलेले आहेत. दे हॅव द राईट टू अपोज टू इलिगल वर्क्स, म्हणजे संस्थेमध्ये जर एखादं इलिगल काम होत असेल चालत असेल तर त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवायची लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेले आहेत. दे कॅन डिमांड फॉर द राईट टू अपोज टू इलिगल वर्क्स. दे कॅन डिमांड फॉर देअर राईट्स. All these approaches led to the development of democratic school of management. आणि ही व्यवस्थापनाची शाखा जी आहे ती अधिकार आणि तुमच्या जबाबदाऱ्या याला धरून चालते. त्याच्यानंतर जे आहे एवढे सारे स्कूल्स आहेत पण अनेकांचं म्हणणं असं आहे की कंटिंजन्सी थेअरी स्कूल म्हणजेच काय आकस्मिकता सर्व म्हणजे कुठला तरी एक टाइप्स ऑफ स्कूल घेऊन चालणार आहे का व्यवस्थापनामध्ये? नाहीये. तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक स्कूलचा आधार घेऊन तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागणार आहे असं कंटिंजन्सी थेअरी स्कूल सांगते. दिस थेअरी एम्फसाइजेस दॅट देअर इज नो बेस्ट वे टू मॅनेज. एकच मार्ग घेऊन तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकणार नाही. इट फोकस ऑन देअर इंटर रिलेशनशिप विदिन अँड अमंग द सबसिस्टम्स. म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये ज्या सबसिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये जर इंटर रिलेशनशिप जर चांगले असतील तर मात्र तुमची सिस्टम चांगली चालणार आहे. त्याच्याच बरोबर त्यांनी इट रिगार्ड्स मॅनेजमेंट ॲज सिच्युएशनल, म्हणजेच काय सिच्युएशन जशी येईल तशी तुम्ही एखादी स्कूलचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता असं कॉन्टिंजन्सी थेअरी स्कूल सांगत आहे. आता थोडे प्रश्न घेऊयात. आता मात्र या ठिकाणी पहिला जो सब युनिट आहे त्याच्यावरच आधारित काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. मी प्रश्नांना पण थोडं रॅपिडलीच घेणार आहे कारण प्रश्न तुम्हाला ते एकदा तुमच्या नजरेसमोरून जावे, कानावरून पडावे. मॅक्स वेबर हे कुठल्या स्कूलशी संबंधित आहे तो? तर हे आहेत थेअरी ऑफ ब्युरोक्रॅसी. ऍक्च्युली वर मी सगळं सांगितलं त्याच्याशी संबंधित आहे त्यामुळे लगेच तुमच्या लक्षात पण येणार आहे. थेअरी ऑफ ब्युरोक्रॅसी मॅक्स वेबर. एल्टन मेयो ह्युमन रिलेशन्स एल्टन मेयो. F.W. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट. हेनरी फेऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट. इथं दुसरं आली बघा टर्म ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट. अशा पद्धतीने जोड्या तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर त्याच सब युनिटवर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे नेट परीक्षेमध्ये आणि तो प्रश्न आहे थेअरी एक्स अँड थेअरी वाय रिलेटेड टू मोटिवेशन. त्याच्यानंतर प्रश्न आहे बघा नंबर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल गिव्हन बाय हेनरी फेऑल आर. हेनरी फेऑल यांनी व्यवस्थापनाची किती तत्व सांगितलेले आहेत? हा प्रश्न म्हणजे एकदमच सोपा प्रश्न आहे. तो प्रश्न सोपा आहे एकदम. आणि कुठे गेला प्रश्न? हा 14 तत्व सांगितलेले आहेत. तर पुढे जाऊयात आपण. हु ऑथर्ड द बुक प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट. प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट पुस्तक कोणी लिहिले? प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट हे पुस्तक पीटर ड्रकर यांनी लिहिले आहे. पीटर ड्रकर यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे मेंटल रिव्होल्यूशन ही कन्सेप्ट कुणी दिली? F.W. टेलर यांनी दिली. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आणि हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे मी समजतो. आता त्यांनी या ठिकाणी अप्रोच दिलेले आहेत आणि पुढे टेक्निक्स दिलेले आहेत. आता क्वांटिटेटिव्ह अप्रोचला
पर्ट सीपीएम ची जोडी लागते. मी कलर कोडिंग केलेलं आहे त्याला. सायंटिफिक मॅनेजमेंटला गॅन्ट चार्टची जोडी लागते. बिहेवियरल अप्रोचला थेरी एक्स अँड थेरी वाय ची जोडी लागते. आणि ऑर्गनायझेशनल अप्रोचला ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चरची जोडी लागते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे अप्रोच, हे सगळे टेक्निक, हे सगळे स्कूल्स ऑफ थॉट प्रश्न कसे फिरवून फिरवून विचारतात हे तुमच्या लक्षात येत असेल. आता या ठिकाणी बघा, आता हा प्रश्न सोपा आहे. फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय मॅनेजमेंट सायंटिस्ट हू बिलॉंग टू क्लासिकल मॅनेजमेंट इरा. तुम्ही म्हणाल की इथं मग असं कसं काय झालं, एफ.डब्ल्यू. टेलर मगाशी मॉडर्न मॅनेजमेंट होतं, तरी पण इथं क्लासिकल मॅनेजमेंट मध्ये त्यांची गणना कशी केली गेली. प्रश्न बरोबर आहे तुमचा, पण ऍक्च्युली एफ.डब्ल्यू. टेलर हे क्लासिकल मॅनेजमेंटचा संदर्भ घेऊनच त्यांनी मॉडर्न मॅनेजमेंट बनवलं. म्हणून ते क्लासिकल मॅनेजमेंटचा संदर्भ घेत असताना ते क्लासिकल मॅनेजमेंट मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे, हे इथं समजून घेण्याची गोष्ट आहे. म्हणून हा प्रश्न काय पुन्हा मराठीमध्ये सांगतो. खालीलपैकी मॅनेजमेंटचे सायंटिस्ट दिलेले आहेत जे की क्लासिकल मॅनेजमेंट इरा जो आहे त्या क्लासिकल मॅनेजमेंटच्या काळामध्ये ते बिलॉंग करतात. म्हणजे त्या काळातील ते दोघं आहेत असं थोडक्यात. तर एफ.डब्ल्यू. टेलर आणि हेनरी फ्युएल. हेनरी फ्युएल अगोदर आहे आणि एफ.डब्ल्यू. टेलर. मेओ मॅग्रेगर हे एकदमच रिसेंट आहेत, त्यामुळे हे दोन जे जुनी लोक आहेत तेच उत्तर आहे, बी अँड सी ओनली. एस्पिरिट डी कॉर्प्स कन्सेप्ट इज इन मॅनेजमेंट इज रिलेटेड टू. आता बघा, मगाशी टीम स्पिरिट सांगितलं, मगाशी हेनरी फ्युएलचं 14वं प्रिन्सिपल पण सांगितलं. एस्पिरिट डी कॉर्प्स हा शब्द जो आहे तो फ्रेंच शब्द आहे, त्याच्यामुळं टीम स्पिरिट हे त्याचं मिनिंग आहे. हु इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट? एफ.डब्ल्यू. टेलर. स्कॅलर चेन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लायब्ररी मॅनेजमेंट डील्स विथ. म्हणजे स्कॅलर चेन अथॉरिटी स्ट्रक्चर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तोच प्रश्न इथं आलेला आहे बघा. काय नाही, याच्यामध्ये फक्त स्कॅलर चेन कुठल्या संदर्भात वापरलेलं आहे लायब्ररी मॅनेजमेंट मध्ये, तर मग अथॉरिटी स्ट्रक्चर या संदर्भामध्ये वापरलेला आहे. एवढा साधा प्रश्न आहे तो. त्याच्यानंतर पुढे जोड्या लावा. आता बघा, क्लासिकल स्कूल हेनरी फ्युएल, एक्स अँड वाय थिअरी डगलस मॅग्रेगर, नेटवर्क चार्जिंग हे नवीन आहे बघा, नेटवर्क चार्जिंग सिस्टम जॉन कॉटन डेना, आणि एमबीओ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह याची जोडी लागते पीटर ड्रकर यांच्याशी. आणि मगाशी मी सांगितलं होतं ते एक्स अँड वाय थेरी, तर ते एक्स अँड वाय थेरी डगलस मॅग्रेगर. सब युनिट 2 बघूयात आपण. लायब्ररी इन्फॉर्मेशन सेंटर्स मॅनेजमेंट. याच्यामध्ये ड्रुरी यांचं काम खूप मोठं आहे. यांनी 1930 मध्ये त्यांनी एक खूप छान कन्सेप्ट दिला होता, आणि तो कन्सेप्ट जो आहे तो काय आहे, टू प्रोव्हाइड द राईट बुक टू द राईट रीडर ऍट द राईट टाइम. हा कन्सेप्ट मला वाटतं लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी प्रत्येक जण हे वापरतो. ह्याची थोडी तोडमोड होते, राईट बुक ऍट द राईट टाइम फॉर द राईट युजर वगैरे वगैरे, पण काही हरकत नाही, त्याचा मतितार्थ तोच आहे, टू प्रोव्हाइड द राईट बुक टू द राईट रीडर ऍट द राईट टाइम. त्यामुळं याच्यामध्ये ड्रुरी 1930 हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर मेलविल डीवी. आता या मेलविल डीवींचं तुम्हाला माहित आहे, डीडीसी प्रिन्सिपल स्टेट्स. आता यांनी बुक सिलेक्शनच्या बाबतीत एक प्रिन्सिपल दिलेला आहे, ते प्रिन्सिपल फक्त वाचतो मी. द बेस्ट रिडिंग फॉर द लार्जेस्ट नंबर ऍट द लिस्ट कॉस्ट. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त तुम्ही नंबर ऑफ बुक्स तुम्ही घ्यायचे आहेत रीडिंगसाठी. हे तत्व कुणी दिलेलं आहे? मेलविल डीवीनी दिलेलं आहे. आता मॅक कॉल्विनचा प्रश्न बऱ्याच वेळा येतो, मगाशी पण आला होता बघा. तर मॅक कॉल्विन यांनी काय सांगितलेलं आहे, डिमांड अँड सप्लाय थेरी यांनी दिलेलं आहे. बुक सिलेक्शनची डिमांड अँड सप्लाय थेरी यांनी 1925 साली दिलेलं आहे, बरोबर. डिमांड अँड सप्लाय थेरी. रंगनाथन यांनी जे पहिले 3 लॉ सांगितलेले आहेत ते बुक सिलेक्शन टूल्स आणि प्रिन्सिपलशी संबंधित आहे.
तर हे जे आहे ते रूल जो आहे ते बुक्स आर फॉर यूज एव्हरी रीडर हिज बुक और एव्हरी बुक इट्स रीडर वगैरे वगैरे. दीज प्रिन्सिपल्स आर रिलेटेड टू बुक सिलेक्शन. पुस्तकांची निवड करण्यासाठी ते अतिशय महत्वाचे आहेत. आता लायब्ररी ऍक्विजिशन हा जो सब युनिट आहे त्याच्याविषयी मी थोडक्यात माहिती देणार. लायब्ररी ऍक्विजिशन म्हणजे काय? देर आर जनरली 5 स्टेप्स टेकन इन टू कन्सिडरेशन. फक्त 5 प्रोसेस ज्या आहेत त्या ऍक्विजिशन मध्ये विचारात घेतल्या जातात. रिक्वेस्ट प्रोसेसिंग म्हणजे युजरची डिमांड जेव्हा तुम्हाला येते त्यावेळेस त्याच्यावर प्रोसेस केली जाते, ते व्हेरीफाय केलं जातं, ऑर्डर दिली जाते आणि रिपोर्टिंग केलं जातं म्हणजे फिजिकल मॅनेजमेंट. रिपोर्टिंग म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही पुस्तक वेंडरकडून विकत घेता आणि त्याला पेमेंट करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिसिव्हिंग ऑर्डर म्हणजे प्रत्यक्ष बुक्स तुमच्या लायब्ररीत येतात. ह्या सर्व प्रोसेस जी आहे ती ऍक्विजिशनचे स्टेप्स आहेत. कदाचित तुम्हाला अरेंज द सिक्वेन्स मध्ये ह्या येऊ शकतात. टेक्निकल प्रोसेसिंग मध्ये त्याचं लेबलिंग असेल, बाइंडिंग असेल, रिपेअरिंग असेल, कॉन्झर्वेशन असेल, या सगळ्या स्टेप टेक्निकल प्रोसेसिंग. पुस्तक ज्यावेळेस लायब्ररीत येतं ऍक्विजिशन होतं त्याच्यानंतर टेक्निकल प्रोसेसिंग होतं. त्याच्यामध्ये लेबलिंग, बाइंडिंग, रिपेअरिंग, कॉन्व्हर्सेशन वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सर्क्युलेशन मध्ये तुमचं पुस्तक तयार झालेलं आहे ते तुम्ही इश्यू, रिटर्न आणि त्याला रिझर्व करू शकता. अशा पद्धतीने सर्क्युलेशन होणार आहे. मेंटेनन्स, आता तुमची पुस्तकं खूप सर्क्युलेशन झालेली आहेत, खूप कधी कधी ती पुस्तकं खराब पण होतात. त्याच्यासाठी तुम्हाला मेंटेनन्सची गरज असते आणि पुस्तकं किती हरवलेले आहेत, किती मिसिंग आहेत, किती लॉस आहेत, किती फाटलेले आहेत, हे सगळं करण्यासाठी दरवर्षी तुम्हाला स्टॉक व्हेरीफाय करायला लागतो आणि हा देखील एक टास्क मॅनेजमेंटचाच आहे. त्याच्यानंतर स्टॉक व्हेरिफिकेशन जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. मेंटेनन्स ऑफ बुक्स, आता याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. आता सब युनिट 2 जो आहे त्याच्यावर आधारित 1-2 प्रश्न मी घेतलेले. आता खाली 4 प्रपॉन्डर असे दिलेले आहेत की ज्यांनी हे वाक्य बोललेलं आहे. कुठलं वाक्य आहे? टू प्रोव्हाइड द बेस्ट बुक्स टू द मॅक्झिमम रीडर्स ऍट द लिस्ट कॉस्ट. मगाशी आपण बघितलेलं आहे मेलविल डीवीचे हे वाक्य आहे की कमीत कमी पैशामध्ये मॅक्झिमम बेस्ट बुक्स तुम्ही तिथं प्रोव्हाइड करा आणि मॅक्झिमम रीडरला ती द्या. त्याच्यानंतर डिमांड अँड सप्लाय थिअरी हु सेड, मॅक कॉल्विनची आहे, मगाशीच आपण बघितलं, त्याच्यावरच आधारित प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे काय की तुमचा थिअरीचा अभ्यास पण असा पाहिजे की तुम्हाला असे प्रश्न आले की तुमची थिअरी जी वाचलेली आहे ना ती लक्ष द्यायला पाहिजे. आता अरेंज द सिक्वेन्स हा प्रश्न सोपा आहे. यांनी काय केलेलं आहे, द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द नेवार्क चार्जिंग सिस्टम. नेवार्कची जी चार्जिंग सिस्टम जी तुम्ही बिलीप मध्ये शिकलेला आहात त्या चार्जिंग सिस्टम मधली 4 पायऱ्या त्यांनी इथं दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय, पहिली पायरी कधी, शेवटची पायरी कधी, मधल्या 2 पायऱ्या कधी, एवढंच फक्त ओळखायचं आहे. मग पहिल्यांदा काय, पहिली पायरी मी वाचून दाखवतो. सी कडे बघा तुम्ही. बुक्स आर प्रेझेंटेड टू काउंटर असिस्टंट अलॉंग विथ मेंबरशिप कार्ड. म्हणजे काय की ज्यावेळेस तुमच्याकडे युजर येतो त्यावेळेस मेंबरशिप कार्ड त्याच्या बरोबर असतं आणि तो पुस्तक तो जमा करताना तो पुस्तक तुमच्या काउंटरवर ठेवेल. पहिली पायरी. दुसरी काय, पुटिंग डेट स्टॅम्प ऑन द बॉरोअर कार्ड आफ्टर टेकिंग इट आउट फ्रॉम द बुक. म्हणजे इश्यू असेल किंवा रिटर्न असेल, बुक आणि कार्डचा संबंध येतो आणि तुम्ही काय करता, जर इश्यू करायचं असेल तर त्या पुस्तकावर तो ड्यू डेटची स्लिपचा शिक्का मारता आणि तीच आहे तुमची दुसरी स्टेप. म्हणजे ज्या लायब्ररीमध्ये कार्ड सिस्टम वापरली जाते त्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथपालाला ह्या स्टेप्स लगेच कळणार आहेत. तिसरी स्टेप काय, मेंबरशिप नंबर ऑफ द बॉरोअर इज पुट अपोजिट टू द ड्यू डेट. म्हणजेच काय, जिथं शिक्का तुम्ही मारताना ड्यू डेटचा त्याच्या समोर त्याचा कार्ड नंबर लिहायचा. म्हणजे भविष्यात ते पुस्तक कुठल्या वाचकाने नेलं आणि किती तारखेला त्यानं परत केलं याच्या नोंदी राहतात. म्हणून तिसरी स्टेप, मेंबरशिप नंबर जिथं तुम्ही स्टॅम्प मारलेलं तिथं लिहायचं. त्याच्यानंतर शेवटची पायरी आहे, बुक अँड मेंबरशिप कार्ड्स आर हँडेड ओव्हर टू बॉरोअर वाईल द बुक कार्ड इज केप्ट इन चार्जिंग ट्रे. म्हणजेच काय, ही इश्यूची प्रोसेस सांगितलेली आहे. यू आर गिव्हिंग द बुक्स, नॉट टेकिंग द बुक्स. मी ऍक्च्युली पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं होतं की तो पुस्तक जमा करायला नाही, तो पुस्तक घ्यायला आला त्यावेळेस म्हणजे काउंटरला त्यांनी पुस्तक म्हणजे त्यांनी कदाचित रॅकवरनं पुस्तक तुमच्या काउंटरवर आणून ठेवलं आणि स्वतःचं कार्ड तुमच्याकडे दिलं. दॅट्स इट. मग शेवटी काय येणार आहे,
की हँडओव्हर तुम्ही ते बुक त्या युजरला करणार आहे आणि बॉरोड कार्ड जे आहे ते तुमच्या शेल्फ ज्या ड्रॉवरमध्ये ठेवणार. या पद्धतीची हे स्टेप्स आहेत नेवाल चार्जिंग सिस्टम. जिथं कार्ड सिस्टम वापरली जाते तिथं या सिस्टम अंडरस्टँड करायला काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर रिलेटेड विथ लायब्ररी स्टॅक मेंटेनन्स. आता ज्यावेळेस पुस्तकं खराब होतात किंवा तिथं लायब्ररी स्टॅकमध्ये ती त्याचा मेंटेनन्सची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी करायला लागतात आणि ती करत असताना तुम्हाला BCD करेक्ट म्हटलंय. म्हणजे काय की इथं लायब्ररी स्टॉक मेंटेनन्सचा जो सिक्वेन्स आहे ना तो प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला जोडायचा होता आणि त्याच्यामध्ये ब्रोकन ऑर्डर, पॅरलल अरेंजमेंट अँड शेल्फ लिस्ट म्हणजे ही जी आहे ना बरोबर स्टेप्स त्याने दिलेले आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला ती अरेंजमेंट करायला लागते म्हणून BCD करेक्ट. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब आणि टिंबटिंब ही प्राथमिक साधने आहेत. आता याच्यामध्ये अवघड असं काहीच मला वाटत नाही त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगतो. कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स म्हणजे जे रिसर्च बेसिस असतात कॉन्फरन्सेस त्याचं जे प्रोसिडिंग बनतं ते प्रायमरी डेटावरच आधारित असतं त्यामुळे कॉन्फरन्स प्रोसिडिंग ही सुद्धा प्राथमिक साधने असतात आणि जर्नल तर काही रिसर्च बेस असतात त्यामुळे जर्नल देखील प्राथमिक साधने आहेत. बिब्लिओग्राफी हे प्राथमिक साधन नाहीये, इयरबुक हे देखील प्राथमिक साधन नाहीये. आता सब युनिट 3 नंबरचा, कुणाला भूक लागली तर सांगा, मला बंद करतो मी, पण काय हरकत नाही. आपल्याला सरांनी 2 तास दिलेले आहेत त्यामुळे 8:21 झालेले आहेत आता. आय होप की पुढची 40 मिनिटात होऊन जाईल आपलं सगळं. आता तिसरा आणि महत्वाचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये माणसाला महत्व दिलंय. आपण मगाशापासून बघतोय की माणसाला कसं महत्व दिलंय, जॉब अनालिसिस कसा केला पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, जॉब डिस्क्रिप्शन कसं केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये खूप महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा प्लॅनिंग इज द प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे पण ती कसली प्रक्रिया हो? इट इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट द ऍक्टिव्हिटीज रिक्वायर्ड टू अचीव्ह अ डिझायर्ड गोल. कुणाचे गोल? संस्थेचे गोल. बरोबर. संस्थेने ठरवलेली जे ध्येयधोरणं आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून जे तुम्ही विचार करणार आहे, जी प्रोसेस करणार त्यालाच प्लॅनिंग म्हणायचं. इट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ऍक्टिव्हिटी टू अचीव्ह डिझायर्ड रिझल्ट्स. आणि हीच अतिशय फॉरमोस्ट म्हणजे महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे प्लॅनिंग. त्याच्यानंतर जॉब अनालिसिस. आता जॉब अनालिसिस का करतो आपण? आता मी बऱ्याच वेळा म्हणतो की नाही क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करा, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, त्याच्यामुळे गोष्टी क्लिअर होतात. बरोबर. म्हणूनच जॉब अनालिसिस सुद्धा करायचं असतं. बघा, जॉब अनालिसिस इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन ऑन नेचर ऑफ अ जॉब, क्वालिटीज अँड क्वालिफिकेशन्स रिक्वायर्ड टू अ जॉब. म्हणजेच काय, एखादा लायब्ररीन भरायचा असेल आणि विदाऊट नेटसेट असेल तर त्याला घेतात का हो? नाहीत घेत. आयदर तो नेटसेट तरी असावा, नेट किंवा सेट असावा किंवा तो PhD तरी असावा. का? तर ते रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे. का? तर त्याला तो मॅनेजर व्हायचंय. त्याला काय लायब्ररी अटेंडंट व्हायचंय का? नाही व्हायचं. त्याला मॅनेजर व्हायचंय. ही इज द मॅनेजर, ही इज अ लायब्ररियन, ही कॅन मॅनेज ऑल द थिंग्स विथ द हेल्प ऑफ सबऑर्डिनेट्स. हाताखालची जी माणसं आहेत त्यांच्याकडून त्याला काम करून घ्यायचंय. बरोबर. मग त्याला ते रिक्वायर्ड क्वालिफिकेशन लागणार. याला जॉब अनालिसिस म्हणतात. फिजिकल अँड मेंटल कॅपेबिलिटीज टू रिक्वायर्ड अ जॉब. आता फिजिकल अँड मेंटल कॅपेबिलिटीज, समजा माझं वजनच समजा जर 35 किलो असेल, माझं एखादं बुक जर 15 किलोचं असेल तर उचलणार आहे का मला? त्याच्यासाठी माझी बॉडी पण स्ट्रॉंग पाहिजे. मला एखादं मोठं पुस्तक सुद्धा उचलून ते शेल्फवर ठेवता आलं पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीची फिजिकल कॅपेबिलिटी तुमच्याकडे पाहिजे. म्हणून लायब्ररीला जॉईन होताना पहिल्यांदा त्याचं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जातं. बरोबर. आता तुम्ही म्हणणार मेंटल कॅपेबिलिटीज काय? तर मेंटल कॅपेबिलिटी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न काही ठेवलेले आहेत बघा पहिल्या पेपरला विशेष करून. का ठेवलेले आहेत? तर त्याच्यातून तुम्ही मेंटल कॅपेबल आहे का ते सिद्ध होतं. म्हणजे सेटची परीक्षा तुमची मेंटल कॅपेबिलिटी सुद्धा चेक करते. बरोबर. आणि हे जॉबसाठी गरजेचं आहे, जॉब अनालिसिस मध्ये गरजेचं आहे. अजून काय गरजेचं आहे? ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे तुमची कर्तव्य काय आहेत, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं जॉब अनालिसिस मध्ये महत्वाचं आहे. फिजिकल मेंटल एफर्ट रिक्वायर्ड टू परफॉर्म अ जॉब, नेसेसरी स्किल्स तुमच्याकडे आहेत का, हे सगळं जॉब अनालिसिस मध्ये महत्वाचं आहे. जॉब डिस्क्रिप्शन ही त्याच्या पुढची स्टेप आहे. आता ठीक आहे, तुमच्यामध्ये जॉब अनालिसिस मध्ये सगळं झालं, तुम्ही एबल आहे, तुम्ही कॅपेबल आहे, व्हॉट एव्हर, आणि तुमची नेमणूक झाली असं गृहीत धरा तुम्ही, किंवा करायची नेमणूक. पण त्याच्या अगोदर तुम्हाला काम काय करायचं ते सांगायला पाहिजे ना. आणि काम करायचं काय ते सांगायचं म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन आहे.
अ जॉब डिस्क्रिप्शन समरायझेस द इसेन्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज, ऍक्टिव्हिटीज, क्वालिफिकेशन्स अँड स्किल्स फॉर अ रोल. त्या ज्या पोस्टवर तुम्ही जाणार आहे त्या पोस्टची क्वालिफिकेशन काय आहे, त्याच्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या करायच्या आहेत, त्याच्या जबाबदाऱ्या कुठल्या तुम्हाला आवश्यक आहेत, ह्या सगळ्याचं समरायझेशन म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन मधला फरकच कळत नाही. ठीक आहे का, हरकत नाही, पण पूर्णपणे नाही आयुष्यभर लक्षात ठेवलं तरी चालेल, पण नेटसेट पास होण्यासाठी लक्षात ठेवूया. इट इज ऑल्सो नोन ॲज जॉब डिस्क्रिप्शन, जेडी. जॉब डिस्क्रिप्शनला जेडी सुद्धा म्हणतात. दिस डॉक्युमेंट डिस्क्राईब द टाईप ऑफ वर्क परफॉर्म. तुम्हाला जे काम करायचंय ते वर्णन केलेलं असतं त्या कामाचं. आता पुढची जो मुद्दा आहे तो जॉब इव्हॅल्युएशन. बरोबर, आता सगळं झालं, जॉब अनालिसिस झालं, जॉब डिस्क्रिप्शन झालं, पण तुम्ही जॉब पण केला असं गृहीत धरू आपण, 2 वर्ष तुम्ही काम केलं. तुम्ही जे काम केलं त्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे ना. तुम्ही काम खरंच चांगलं केलं का, एक्सलंट केलं का, बेटर केलं, गुड केलं, व्हेरी गुड केलं, काहीतरी 18 स्केल वापरूया त्याला. दॅट इज जॉब इव्हॅल्युएशन. मग जॉब इव्हॅल्युएशन काय आहे? इट इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द वर्थ ऑफ अ जॉब इन रिलेशन टू अदर जॉब्स. म्हणजेच काय की तुमच्याच लेवलचा दुसरा माणूस काय किती काम केलं आणि तुम्ही किती काम केलं याचं इव्हॅल्युएशन ज्यावेळेस होतं त्याला म्हणायचं जॉब इव्हॅल्युएशन. किंवा ते इव्हॅल्युएशन फक्त तुमचं देखील होऊ शकतं, एखादा निकष ठरवलेला असेल आणि त्या निकषाद्वारे तुमचं देखील इव्हॅल्युएशन जॉबचं होऊ शकतं. तुमचं म्हणजे तुमच्या कामाचं. सिलेक्शन, रिक्रुटमेंट, मोटिवेशन. आता ज्यावेळेस हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन करायचंय तर सिलेक्शनची प्रोसेस आता ही खूप म्हणजे पारंपरिक आहे. त्याच्यामध्ये तुमचं एलिजिबल, स्किल, एक्सपिरियन्स, एफिशियंट, ट्रेंड तुम्ही असायला पाहिजे. रिक्रुटमेंट तुमची बाय ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकते, बाय इंटरव्ह्यू होऊ शकते, किंवा कधी कधी स्क्रीनिंग टेस्ट पण घेतले जातात, त्याला प्रेझेंटेशन आपण म्हणतो. आणि मोटिवेशन तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच हा इंटरव्ह्यूमध्ये चेक केला जातो आणि हे गरजेचं आहे रिक्रुटमेंट सिलेक्शनच्या वेळेस. त्याच्यानंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आता परफॉर्मन्स अप्रायझल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही जॉब केलाय, 1 वर्ष तुम्ही जॉब केलाय सपोज, आणि तुम्हाला ट्रेनिंग डेव्हलपमेंट दिलेलं आहे, समजा काही आता तुम्ही लायब्ररियन मध्ये जॉबमध्ये असाल तर तुम्हाला माहिती असेल, किंवा जर तुम्ही लागणार असाल तर तुम्हाला सांगतो, 1 वर्षाचं तुमचं प्रोबेशन असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्रेशर, त्याच्यानंतर पहिल्या प्रमोशनसाठी तुम्हाला एक रिफ्रेशर, एक ओरिएंटेशन करावं लागतं. याला म्हणायचं ट्रेनिंग. यालाच फक्त म्हणायचं असं नाहीये, भरपूर ट्रेनिंग प्रकार आहेत, पण मी एक उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही परफॉर्मन्स अप्रायझल, तुमचं ज्यावेळेस प्रमोशन होत असतं त्या प्रमोशनमध्ये प्राचार्य तुमचा परफॉर्मन्स अप्रायझल तुम्हाला देत असतं चेक करून, म्हणजे यू आर बेस्ट, यू आर गुड, यू आर एक्सलंट वगैरे. आणि स्टाफ मॅन्युअल तुम्ही तयार करायचं असते की स्टाफमध्ये जे 5 लोक काम करणार आहेत त्यांनी काय काय काम केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट, इन टर्म्स ऑफ मॅनेजमेंट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता याच्यावर आधारित प्रश्न घेऊया. प्रश्न थोडे आपण फास्टच घेऊया. आता येतं पहिला प्रश्न काय, अतिशय सोपा आहे, जोड्या लावा. बरोबर. आता याच्यामध्ये लिस्ट 1 मध्ये काय दिलं, लिस्ट 2 मध्ये काय दिलं हे महत्वाचं आहे. लिस्ट 1 मध्ये त्यांनी आयटम्स ऑफ HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बरोबर, त्याचे त्यांनी काय दिलेले आहेत, ॲटम्स दिलेले, म्हणजे घटक दिलेले आहेत असं म्हणा. त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत. मग ज्या वेळेस तुम्हाला पहिला घटक तुमच्या डोळ्यासमोर येतो तो आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजेच काय की ह्युमन रिसोर्सचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. मग त्याचे फीचर कुठले ती समोर तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मग ती सरळ 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 बघा, ह्या सगळ्या जोड्या आहेत ना, A ला 1, B ला 2 अशाच आहेत, म्हणजे एकदम सरळ. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मध्ये काय होतं, फोरकास्ट मॅनपॉवर नीड्स बेस्ड स्ट्रॅटेजीज ऑफ द ट्रेंड. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग करता त्यावेळेस तुम्हाला फोरकास्ट करायचं, म्हणजे अंदाज बांधायचा आहे. कशाचा, मॅन पॉवर नीड्स बेस्ड स्ट्रॅटेजीज ऑफ द ट्रेंड. म्हणजे काय की कुठल्या माणसाला कुठलं काम द्यायला बरं पडेल हे तुम्ही लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सिलेक्शन जो आयटम आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत, बरं, सिलेक्शनची वैशिष्ट्य आहेत, यूज द क्रायटेरिया म्हणजे निकषाचा वापर करा, अँड मेजर्स डेव्हलप्ड टू मॅच इंडिव्हिज्युअल स्किल्स. म्हणजेच काय की त्या माणसाकडे कुठली स्किल आहे, डेव्हलप झालेली कुठली स्किल त्याच्याकडे आहे, आणि जॉबच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत त्याच्यानुसार त्या माणसाचं काय करा, सिलेक्शन करा, निवड करा त्या कामासाठी.
त्याच्यानंतर ॲडव्हान्समेंट्स. आता खूप चांगलं सिलेक्शन झालेलं आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग पण चांगलं झालेलं आहे, त्याने कामही चांगलं केलेलं आहे, मग त्याला प्रमोशन द्या ना तुम्ही. आणि त्यालाच दुसऱ्या शब्दात काय म्हणतात? ॲडव्हान्समेंट, प्रमोशन. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन्स. आता इंडस्ट्रियल रिलेशन ह्युमन रिसोर्समध्ये काय त्याचा फीचर आहे किंवा वैशिष्ट्य आहे? ॲमिकेबल अँड हार्मोनियस वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय की इंडस्ट्रीमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत असताना लोकांसोबत संबंध कसे आहेत त्याचे? खूप हेल्दी संबंध असायला पाहिजे, हार्मोनियस पाहिजेत. आता असं म्हणतात की एखादा मनुष्य बोलला तरी असं मस्त गाणं ऐकल्यासारखं त्याचा आवाज असतो, त्याचं बोलणं असतं, त्याचं समजावणं असतं. अशा पद्धत हार्मोनियस म्हणजे एकदम बोलण्यामध्ये लय असते, ऐकतच राहू वाटतं, आणि एखादा बोलला की पळून जाऊ वाटतं. अशा दोन गोष्टी असतात. मग तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे रिलेशन आहे ते हार्मोनियस पाहिजे. एकदम तुम्ही जवळ आला की त्यांना मस्त वाटलं पाहिजे, हेल्दी वाटलं पाहिजे. हे कधी वाटेल? जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल. तुम्ही रिझॉल्व्हर बनायचे, प्रॉब्लेम क्रिएटर नाही बनायचं. तुमच्याकडे आले की सोल्युशन मिळालं पाहिजे त्या माणसाला, असं बनायचं तुम्ही. बरोबर? दॅट इज इंडस्ट्रियल रिलेशन्स. आता प्रश्न आहे बघा, व्यवस्थित बघा, इंग्लिशमध्ये प्रश्न आहे. द प्रॅक्टिस ऑफ गिव्हिंग एम्प्लॉईज अ हाय डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर देअर वर्क इज ऑफन कन्सिडर्ड. आता ही एक वैशिष्ट्य त्याने इथं लिहून दिलेलं आहे, आणि ते जॉब इंजिनिअरिंग आहे, जॉब एनलार्जमेंट आहे, जॉब एनरिचमेंट आहे, का जॉब रोटेशन आहे, हे त्याने विचारलं. पुन्हा एकदा मी प्रश्न वाचतो. द प्रॅक्टिस ऑफ गिव्हिंग एम्प्लॉईज अ हाय डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर देअर वर्क इज ऑफन कन्सिडर्ड ॲज. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला त्यांच्या कामामध्ये कंट्रोल करण्यासाठी हाय डिग्री कंट्रोल दिलेला आहे. म्हणजे ते त्यांच्या अधीन असणाऱ्या कर्मचाऱ्याला कामं व्यवस्थित सांगू शकतात, असाइन करू शकतात. यालाच म्हणायचं जॉब एनरिचमेंट. जॉब एनरिचमेंट. द प्रॅक्टिस ऑफ गिव्हिंग एम्प्लॉईज अ हाय डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर देअर वर्क इज ऑफन कन्सिडर्ड ॲज जॉब एनरिचमेंट. म्हणजे कामात त्यांना स्वातंत्र्य द्यायचं, याला म्हणायचं जॉब एनरिचमेंट. विच ऑफ द फॉलोइंग आर वर्क अनालिसिस टेक्निक्स अकॉर्डिंग टू एडवर्ड इव्हान्स. तर या ठिकाणी मगाशी प्रश्न झालेला आहे, आय विल नॉट रिपीट दिस क्वेश्चन. तर एडवर्ड इव्हान्सच्या मते वर्क अनालिसिस टेक्निक कोणते आहेत? गॅन्ट चार्ट आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस मगाशी बघितलं होतं आपण. रोल ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजर इज, काय असतं हो? ह्युमन रिसोर्स मॅनेजरचा ची भूमिका काय आहे, रोल काय आहे? तो कधी कधी ॲडवायझरी असेल, म्हणजे सल्ला देईल ना तो. कधी कधी मेडिएटर असेल, म्हणजेच तो काय करेल, संस्था, युजर, प्राध्यापक म्हणजे लायब्ररीच्या बाबतीत तो मेडिएटर असेल, मध्यस्थी करेल ना तो. आणि रिप्रेझेंटेटिव्ह रोल म्हणजे समजा तुमचा ग्रंथपाल, संस्थेतला ग्रंथपाल जर दिल्लीमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेला आणि तिथं जर तो एखादा पेपर प्रेझेंट करतोय, तर ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह, ही इज रिप्रेझेंटिंग युअर युनिव्हर्सिटी, युअर इन्स्टिट्यूट. बरोबर ना? आपण त्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतो, त्या संस्थेचे प्रतिनिधित्व करतो. आणि हे ॲडवायझरी रोल, हा मेडिएटर रोल, हा रिप्रेझेंटेटिव्ह रोल, ऑल ऑफ द अबाव हेच उत्तर आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजरच्या रोलच्या बाबतीत. आता डेल्फी मेथड ऑफ एस्टिमेटिंग फ्युचर डिमांड फॉर अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस इज असोसिएटेड विथ. डेल्फी मेथड म्हटलं ना, त्याच्यामध्ये एक्सपर्ट ओपिनियन मेथड म्हणू शकता तुम्ही. कारण त्याच्यामध्ये काय होतं की एखादा जर तुम्ही इश्यू घेतला आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही एक्सपर्टची मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये एक्सपर्टचे ओपिनियन कलेक्ट केले आणि हे काम बऱ्याच एक्सपर्ट्स करून केले, त्याच्यावर तुमचं समरायझेशन केले आणि त्याच्यातून काही निर्णय तुम्ही घेत असाल, तर त्याला एक्सपर्ट ओपिनियन मेथड सुद्धा म्हणतात, डेल्फी मेथड सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये अनेक राऊंड्स घेतले जातात, हे लक्षात ठेवा.
आणि सल्ला देणारे सगळे एक्सपर्ट असतात हा, कॉमन मॅन किंवा लेमन नसतात. सब युनिट 4 नंबरचा जो आहे फायनान्शियल मॅनेजमेंट इन लायब्ररीज, तर हा सुद्धा आहे. याच्यामध्ये बजेटिंग वगैरे हे जे युनिट्स आहेत अतिशय महत्वाचे आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंट इन लायब्ररीज, फायनान्स प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल, म्हणजे महत्वाचा रोल आहे इन द ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट ऑफ एनी इन्स्टिट्यूशन. More so in the case of libraries which have to acquire and build up collection on continuous basis throughout the year and even longer. म्हणजे कितीतरी वर्षापर्यंत तुमचा हा जो कलेक्शनचा भाग आहे, बुक्स वाढत असतात आणि खूप दूरपर्यंत ती वाढतच राहणार असतात, बरोबर. पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला फायनान्स तर पाहिजे. मग हे करण्यासाठी तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंटची गरज असते लायब्ररीमध्ये. मग फायनान्स रिसोर्सेस कोणते कोणते आहेत? मग बऱ्याच वेळा फायनान्स रिसोर्सेसवर प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये रेग्युलर ग्रँट्स तुम्हाला मिळत असतील पॅरेंट बॉडीकडनं, बरं, म्हणजेच तुमच्या संस्थेकडनं. तुम्हाला ॲडॉक ग्रँट्स तुम्हाला काही मिळत असतील तुमच्या डिपार्टमेंटकडनं, किंवा पब्लिक फंड पण मिळू शकतो. त्याच्यानंतर UGCच्या काही ग्रँट्स असतात त्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मुलांचा फाईन तुम्ही गोळा करू शकता. आणि मिसलेनियस म्हणजे तुम्ही किरकोळ सुद्धा सोर्सेस कडून तुम्ही डोनेशन वगैरे सुद्धा तुम्ही गोळा करू शकता आणि फायनान्स जनरेट करू शकता. आता या ठिकाणी रिसोर्स मोबिलायझेशन. आता रिसोर्स मोबिलायझेशन जो आहे, तुम्ही आता बरेच रिसोर्सेस तुमच्याकडे आहे. इन टर्म्स ऑफ कंटेंट असेल, इन टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्स असेल, तर त्याचं मोबिलायझेशन झालं पाहिजे. मग याचं चांगलं उदाहरण जर म्हटलं तर इंटर लायब्ररी लोन आहे. म्हणजेच काय की तुम्ही तुमची पुस्तकं दुसऱ्या ग्रंथालयाला देता, दुसऱ्या वाचकांना देता. त्यांची पुस्तकं तुम्ही इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून घेता, तुमचे काही रिसोर्सेस पण देता. म्हणजेच काय की तुमचा एखादा एक्सपर्ट लेक्चरर असेल तर तुम्ही तिकडे पाठवून देता. या सर्व गोष्टींना रिसोर्स मोबिलायझेशन असं म्हणतात. बजेटिंग मेथड, मगाशी आपण एक 2-3 मेथडचा उल्लेख केलेला होता. ZBBचा उल्लेख केलेला होता, झिरो बेस बजेटिंग, बरोबर. परत मगाशी एक प्रश्न आपण बघितला होता, प्लॅनिंग प्रोग्रामिंग बजेटिंग सिस्टम, बरोबर. मग PPBS त्याला आपण म्हणतो. पण त्याच्याबरोबरच तुम्हाला काही अजून ज्या फॉर्म्युला बजेटिंग असेल, प्रोग्राम बजेटिंग असेल किंवा परफॉर्मन्स बजेटिंग असेल, या देखील माहिती असल्या पाहिजे. आता ZBB किंवा झिरो बेस बजेट जी आहे ती डेव्हलप कोणी केलेली आहे? ती पीटर फियर यांनी केलेली आहे ड्युरिंग अर्ली 1970s मध्ये, बरोबर. 1970 मध्ये त्यांनी ZBB ही जी पद्धत आहे ही डेव्हलप केलेली आहे बजेटिंगची, झिरो बेस बजेटिंग. त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. आता हा कंटेंट खूपच वेळ जाण्यासारखा आहे, पण याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लायब्ररी डेव्हलपमेंट करत असताना जेवढी कॉस्ट तुम्ही लावलेली आहे, सपोज मी एखादं सॉफ्टवेअर ऑटोमेशनचं घेतलेलं आहे आणि त्याचा उपयोग जर मी एक्सप्लॉइट करून वापरत असेल, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने 100% मी त्याचा वापर करत असेल, तर म्हणायचं की माझं कॉस्ट इफेक्टिव्हनेस आहे, मला कॉस्ट बेनिफिट मिळालेला आहे. आणि हे कॉस्ट इफेक्टिव्हनेस, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करावं लागतं, पण इन टर्म्स ऑफ सर्व्हिसेस, बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल 100 रुपये गुंतवले 1000 रुपये मिळाले पाहिजे, असं नाहीये ते. कारण आपला जो व्यवसाय आहे ग्रंथपाल, किंवा तुम्ही इन टर्म्स ऑफ सर्व्हिस देता, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्हनेस पण तुम्हाला इन टर्म्स ऑफ सर्व्हिस मोजायला लागतं. दॅट इज दॅट. अॅन्युअल रिपोर्ट्स अँड स्टॅटिस्टिक्स, लायब्ररी अथॉरिटी अँड कमिटी. आता मगाशी मी एक सांगितलं की लायब्ररी अथॉरिटी अँड कमिटी, पॉलिसी अँड प्लॅनिंग, लायब्ररी बिल्डिंग, फर्निचर अँड फिटिंग, लायब्ररी स्टाफ, लायब्ररी फंड, हे सगळ्या गोष्टींचा समावेश होऊन तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट तयार करावा लागतो, किंवा याचे सेपरेट रिपोर्ट देखील तुम्ही तयार करू शकता. आणि हेच ते तुमचे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट असतात. आता प्रश्न 1970 झिरो बेस बजेटिंग हे पीटर फियर यांनी डेव्हलप केलेली पद्धती आहे आणि तोच हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये सब युनिट 5 जो आहे तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये सोट अनालिसिस असेल, पेस्ट असेल, पर्ट असेल, पण याच्यामध्ये TQM नाही, कारण TQM हा आपला सब युनिट 6 आहे. मग सोट म्हणजे काय? तर सोट आता तुम्हाला माहितीच आहे, बिलिममध्ये एमलिममध्ये तुम्ही शिकलेलाच आहात. सोट म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे विकनेसेस, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि T म्हणजे थ्रेट्स. त्याला मराठीमध्ये
संधी, त्याच्यानंतर कमतरता, त्याच्यानंतर तुमची ताकद, नंतर धोके वगैरे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ म्हणजे काय? इंटेलिजन्स. आता तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना तुमचा इंटेलिजन्स जर हायर लेवलचा असेल तर फायदा होणार आहे की नाही? ती तुमच्या संस्थेची स्ट्रेंथ आहे. म्हणजेच काय, तुम्ही ते इंटेलिजंट असाल आणि तुम्ही संस्थेमध्ये काम करत असाल तर तुम्ही संस्थेची स्ट्रेंथ आहे. मग तुमच्यासारखे अजून एक 10 प्राध्यापक असतील तर दे आर ऑल्सो द स्ट्रेंथ ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन. दॅट इज स्ट्रेंथ. म्हणजे प्रत्येक मॅनेजमेंट करत असताना प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक लायब्ररीमध्ये आपल्या लायब्ररीची स्ट्रेंथ कुठली आहे ते तुम्हाला ओळखता आली पाहिजे. एखादा तुमचा सबऑर्डिनेट म्हणजे अधीन तुमच्या काम करणारा एखादा कर्मचारी असेल, त्याच्याकडे पण काही क्वालिटीज असतात, ती पण तुमच्या लायब्ररीची स्ट्रेंथ असू शकते. ओके. आता विकनेसेसमध्ये ओल्ड टेक्नॉलॉजी, अनट्रेंड मॅन पॉवर. आता एखादा तुमचा लायब्ररी अटेंडंट आहे आणि त्याला सॉफ्टवेअर चालवताच येत नाही, तर त्याचा काय उपयोग होणार नाही. अनट्रेंड मॅन पॉवरचा मग ते विकनेस झाला तुमचा, बरोबर. किंवा आता सगळे सॉफ्टवेअरच्या जगात सगळे बारकोड टेक्नॉलॉजी वगैरे वापरतात आणि तुम्ही सॉफ्टवेअरच घेतलं नाही, तर हा विकनेस आहे ना तुमचा. मग प्रत्येक कमिटी येणार तुम्हाला, अरे सॉफ्टवेअर घ्या. मग सॉफ्टवेअर तुम्ही घेतलं तर ते काय म्हणतात, मी त्याचे पण पूरक प्रश्न परत तयार होतात. म्हणजे काय, एखाद्याकडे कमर्शियल सॉफ्टवेअर नाही, तुम्ही ओपन ऍक्सेस सॉफ्टवेअर घ्या. पण ते आहे त्याला शाबासकी देणार नाहीत, लक्षात ठेवा. अशा पण गोष्टी आहेत. पण ठीक आहे, जग जिकडं चाललेलं आहे, जे ॲडव्हान्समेंट्स येत आहेत त्या आपल्याला अडॉप्ट करायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजेच काय, विकनेसेस आपल्याला कमी करायला पाहिजे आणि स्ट्रेंथ आपल्याला वाढवायला. आता ऑपॉर्च्युनिटी जे आहेत ते ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला शोधायला लागतं. बरेच जण ऑपॉर्च्युनिटी वाट बघतात. अरे मला एखाद्याचा कॉल येईल, मग मला कोणतरी फोन करेल, इथं लायब्ररीचा जॉब आहे, मग तुम्हाला मिळेल. नाही मिळणार. खूप क्वचित तसं घडतं. ॲक्च्युली इफ यू वॉन्ट टू ग्रॅब द जॉब, यू कॅन, तुमच्या पायाला असं चक्र बांधलं पाहिजे, बरोबर, आणि फिरला पाहिजे तुम्ही महाराष्ट्रभर, आणि तेव्हा तुम्हाला जॉब अनुदानला मिळणार. पण तुम्ही फिरला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, हां, तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज तयार होत. पण लायब्ररीच्या बाबतीत कुठल्या ऑपॉर्च्युनिटी असतात, तर फेवरेबल इलेमेंट्स कॅन बी चोजन. म्हणजे एखादा डोनर आहे बाबा, टाटा मोटर्स कंपनी आहे आणि तिथलं एखादं त्यांचं जे वेलफेअरमधून 1% त्यांना खर्च करायचा आहे, त्यांच्याकडे 10 लाख रुपयाची अमाऊंट आहे, तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही म्हणा माझ्या लायब्ररीसाठी 10 लाख रुपये मिळतील का? ते म्हणले चला देऊन टाकतो. अशा पद्धतीने तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय करता आल्या पाहिजे, जनरेट करता आलं पाहिजे. थ्रेट्स, नॅचरल कॅलॅमिटीज, जसं मागाशी आपण डिझास्टर मॅनेजमेंटचं उदाहरण बघितलं. जर एखादं आपत्ती येणारच असेल तर त्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन करायला पाहिजे आणि ते थ्रेट्स ओळखून तुम्हाला काम करायला पाहिजे. पेस्ट ॲक्रॉनिम त्याचा पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड टेक्नॉलॉजिकल हे एक ॲनालिसिस आहे. दिस ॲनालिसिस यूज्ड टू असेस दीज 4 एक्सटर्नल फॅक्टर्स इन रिलेशन टू युअर बिझनेस. म्हणजे आपण लायब्ररीसाठी पेस्टचा वापर करायचा आहे, त्यालाच पेस्ट ॲनालिसिस असं म्हणतात. पर्ट, आता पर्ट जे आहेत, इट इज ऑल्सो द टेक्निक ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. म्हणजे आपण वर जर बघितलं तर हे सगळे आपण टेक्निक काय बघतोय, सोट बघितला, पेस्ट बघितला, पर्ट बघितला, दीज आर द टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये पर्ट हे जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये सीपीएम आणि पर्ट या दोन्हीचा वापर करून, जसं पर्ट मध्ये तुम्हाला टास्क ठरवायला लागतात आणि सीपीएम मध्ये तुम्हाला क्रिटिकल पाथ ठरवायला लागतो आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीजला तुम्हाला डिटरमाइन करायला लागतं. प्रश्न बघूया. एमबीओ, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, पीटर ड्रकर ची जोडी लागते. पेस्टला जोडी लागते फ्रान्सिस अग्विलर यांची. सीपीएम ला क्रिटिकल पाथ मेथड ती आहे केली अँड वॉलकर म्हणा किंवा वॉकर म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. सोटची जोडी लागते अल्बर्ट हम्फ्री, बरोबर. या पद्धतीने त्याचे थिओरिस्ट आहेत, म्हणजे ह्या थिअरीज ज्यांनी प्रपाऊंड केलेल्या आहेत, ज्यांनी शोधून काढलेल्या आहेत, त्या थिअरी मांडणारे हे थिओरिस्ट आहेत आणि त्याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या. आता क्रिटिकल पाथ मेथड इज डेव्हलप्ड बाय डुपॉइंट कंपनी जी आहे त्यांनी ही सीपीएम डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर सब युनिट 6 मगाशी टोटल क्वालिटी मॅनेजमेंट बद्दल बोललेलो आहे. आय थिंक हा जो युनिट आहे तो बिलीव्ह एम्बिलीव्हला अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला असतो आणि मराठी पुस्तकांमध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने याचं टीक्यूएमची माहिती दिलेली असते. तरी पण जाता जाता आपण ओव्हरलुक करूया, कारण याच्यावर आधारित एखादा प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असावा. डॉक्टर विलियम एडवर्ड डेमिंग
हे जे आहेत त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1900 साली झालेला आहे आणि 20 डिसेंबर 1993 साली ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. आपण 1993ला मी तरी होतो. वॉज अन अमेरिकन स्टॅटिस्टिशियन, प्रोफेसर, ऑथर, लेक्चरर अँड कन्सल्टंट. आता मला याच्यामधनं दोन गोष्टी वाटतात की ठीक आहे, TQM कन्सेप्ट गिव्हन बाय एडवर्ड डेमिंग, पण एवढ्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा असायला मला असं कधी कधी इच्छा होते की ही वॉज द स्टॅटिस्टिशियन, ही वॉज प्रोफेसर ऑल्सो, ही वॉज ऑथर ऑल्सो, ही वॉज लेक्चरर ऑल्सो अँड कन्सल्टंट ऑल्सो. काय हरकत नाही, आपण जर जास्तीचा अभ्यास केला तर आपण या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. डेमिंग स्टार्टेड हिज वर्क ऑन इक्वालिटी इन 1940s. 1940ला त्यांनी क्वालिटीवर काम सुरू केलं. ही फॉर्म्युलेटेड द PDCA, प्लॅन डू चेक ऍक्ट, ही जी सायकल आहे ती त्यांनी दिलेली आहे, फॉर्म्युलेट केलेली आहे, त्यांनी बनवलेली आहे आणि त्या अनुसार तुम्ही प्लॅन डू चेक ऍक्ट करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच तुम्हाला त्याचा वापर करता येतो. आता या ठिकाणी क्वालिटी मॅनेजमेंट या गोष्टींचा वापर करून प्लॅन डू चेक ऍक्ट ही सायकल त्यांनी दिलेली आहे. 6 सिग्मा हा एक कन्सेप्ट आहे बघा. इट इज अ 6 सिग्मा इज अ सेट ऑफ मॅनेजमेंट टूल्स अँड टेक्निक्स डिझाईन टू इम्प्रूव्ह बिझनेस बाय रिड्युसिंग द लाईकलीहुड ऑफ एरर. ज्यावेळेस तुमच्या संस्थेमध्ये कामामध्ये जर एरर कमी करायचे असतील तर तुम्ही 6 सिग्मा हा टेक्निक वापरायचा आहे. इट इज अ डेटा ड्रिव्हन अप्रोच that uses statistical methodology for eliminating defects. म्हणजे थोडक्यात काय की जे डिफेक्ट्स तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये आहेत ते डिफेक्ट्स मिनिमाइज करायचे असेल तर 6 सिग्मा या अप्रोचचा वापर करून तुम्ही स्टॅटिस्टिकल टूलचा वापर करून तुमचे डिफेक्ट्स एलिमिनेट करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत आणि तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवायची आहे. त्याच्यानंतर की प्रिन्सिपल्स आपण 6 सिग्माचे बघणार आहोत. त्यामध्ये फोकस ऑन कस्टमर रिक्वायरमेंट, म्हणजे कस्टमरला काय पाहिजे, त्याची डिमांड काय, त्याची रिक्वायरमेंट काय, याच्यावर पहिला फोकस तुमचा पाहिजे. आता मगाशी मी जसं सांगितलं अरेंज द सिक्वेन्सचे प्रश्न हल्ली बहुतांशी यायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे ही सुद्धा सिक्वेन्स तुम्हाला कदाचित येऊ शकतो. 2 नंबरला तुम्हाला यूज डेटा टू आयडेंटिफाय द व्हेरिएशन इन द प्रोसेस. तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत की तुमची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कुठले आहेत आणि त्या व्हेरिएशनमध्ये तुम्हाला व्हेरिएशन आयडेंटिफाय करून तुम्हाला डाटा वापर करायचा, म्हणजे तुमचा जो डेटा आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला वापरता येणार त्या प्रोसेसमध्ये. तिसरी जी की प्रिन्सिपल आहे ते आहे कंटिन्युअली इम्प्रूव्हिंग द प्रोसेस टू एलिमिनेट द व्हेरिएशन. म्हणजेच काय, इम्प्रूव्हिंग द प्रोसेस म्हणजे सुधारणा करत राहायचे तुमच्या प्रोसेसमध्ये, ही तिसरी स्टेप आहे. इन्व्हॉल्व पीपल फ्रॉम डिफरंट लेवल्स ऑफ मॅनेजमेंट अँड प्रोसेस, म्हणजे काय, डिफरंट लेवलची जे कुठले सेगमेंट जे सेक्शन असतात बघा, सर्क्युलेशन सेक्शन असेल, पिरियडिकल सेक्शन असेल किंवा आर्कायवल सेक्शन असेल, या सेक्शनच्या सगळ्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट घ्यायचं, हा चौथा प्रिन्सिपल आहे, बरोबर, किंवा चौथं की आहे. त्याच्यानंतर बी फ्लेक्झिबल अँड थरो. थरोचा अर्थ काय होतो, तर पूर्णांशाने विचार करा. नुसता एक सेक्शन पुरता विचार करायचा का, नाही करायचा, पूर्णांशाने विचार करा, पूर्णांशाने डेव्हलप व्हा आणि त्याच्यासाठी तुम्ही लवचिक राहणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिसेस ऑफ लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स. तर या ठिकाणी तुम्हाला इव्हॅल्युएशन म्हणजे एखादी लायब्ररीची जी इन्फॉर्मेशन सेंटर किंवा तुमची लायब्ररी आहे त्याच्याद्वारे दिले जाणारे जे सेवा आहेत त्या सेवांचं तुम्हाला काय करायचं, मूल्यांकन करायचं, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायला लागतील. हु आर द कस्टमर्स, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट दे वॉन्ट, व्हॉट कॅन द लायब्ररी प्रोव्हाइड अँड नीड टू डू टू मीट द युजर्स expectations, how libraries know about their performance, what needs to be changed or continued according to performance of the service or product of the library. आता ठीक आहे, एवढं काही जास्त वाचत बसायला नको, फक्त एकच लक्षात ठेवा की तुमची जी लायब्ररी आहे, तुम्ही ज्या सेवा देता त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. आता यामध्ये मूल्यांकन कलेक्शनचं व्हायला पाहिजे, सर्व्हिसेसचं व्हायला पाहिजे, तुम्ही जे लायब्ररीसाठी वापरता त्याचे प्रॉडक्टचं मूल्यांकन व्हायला पाहिजे, तुम्ही जे वापरणारे स्किल्स आणि तुमच्या स्टाफचं बिहेवियरचं मूल्यमापन व्हायला पाहिजे, तुम्ही जे त्या युजरला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवताय त्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे, डिस्प्ले इन्फॉर्मेशन अबाउट द फॅसिलिटीज, तुम्ही ज्या फॅसिलिटीज पुरवताय त्याचा जो डिस्प्ले बोर्ड आहे
किंवा कॅश असेल त्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. तुमच्या कम्युनिकेशन फॅसिलिटी ज्या आहेत, ईमेल असेल किंवा त्यांना जाणारे मेसेजेस असेल त्याचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. या अनुषंगाने सगळं मूल्यमापन व्हायला पाहिजे तुमच्या लायब्ररीच्या सर्व्हिसेसचं. आता सिक्स सिग्मा इन अ क्वालिटी मॅनेजमेंट वॉज डेव्हलप्ड बाय. आता सिक्स सिग्मा क्वालिटी मॅनेजमेंट कुणी डेव्हलप केलं? तर मोटोरोला नावाची कंपनी आहे ना, त्यांनी हे टेक्निक वापरलेलं आहे सिक्स सिग्मा, आणि आपण ते टेक्निक लायब्ररीमध्ये वापरतोय. त्याच्यानंतर जोड्या लावायचा प्रश्न आहे. एडवर्ड डेमिंगची जोडी कोणाशी लागणार आहे? तर ती लागणार आहे स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल. म्हणजे एवढंच नाही लक्षात ठेवायचं की विलियम एडवर्ड डेमिंग इज इक्वल टू टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, पण त्याच्या पुढे पण गोष्टी आहेत ना. एडवर्ड डेमिंग स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोलमध्ये त्यांचं काम आहे, म्हणजेच टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोलला महत्व आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एल्टन मेवो अँड अदर्स. तर हॉथर्न स्टडीज, म्हणजे हॉथर्न नावाच्या शहरामध्ये त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी एल्टन मेवोनी तिथे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. त्याच्यामुळं हॉथर्न स्टडीज इज इक्वल टू एल्टन मेवो अँड अदर्स हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कावरू इशिकावा. आता कावरू इशिकावा क्वालिटी कंट्रोल सर्कलशी संबंधित आहेत. आणि शिगो शिंगो, ओके, शिगो शिंगो म्हणजे काय? ते बहुतेक जापनीज नाव दिसतंय आणि हे झिरो डिफेक्टशी संबंधित आहे. ते झिरो डिफेक्टशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर प्रिन्सिपल्स ऑफ TQM. खाली 4 प्रिन्सिपल दिलेले, त्यातले 2च प्रिन्सिपल असे आहेत की जे TQM लागू होतात, आणि ते मी डायरेक्ट उत्तर सांगतो. सी उत्तर इथं बघा, कस्टमर फोकस. म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्वाचा फोकस प्रिन्सिपल काय असेल तर कस्टमर फोकस. म्हणजेच काय हो, आपण म्हणतो ना सॅटिस्फॅक्शन, अल्टिमेट एम ऑफ द लायब्ररी इज युजर सॅटिस्फॅक्शन. म्हणजेच TQMचं ते प्रिन्सिपल आहे, कस्टमर फोकस. आणि पुढचं प्रिन्सिपल काय आहे? डी आहे बघा, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. वेन युअर कस्टमर विल बी सॅटिस्फाईड when your library is going to improve continuously, otherwise it is not possible. बरोबर. जे जे काही बदल येत आहेत, आता समजा तुमच्या युजरला जर सॉफ्ट मटेरियल टेक्स्ट अवेलेबल असेल आणि तुम्ही मोबाईलच वापरत नसाल, तर हाऊ कॅन यू गिव्ह द सॉफ्ट मटेरियल टू युअर युजर? इट इज नॉट पॉसिबल ना. दॅट्स वॉट यू शुड यूज युअर मोबाईल. If you will use your mobile, if you will use your laptop, then only it is possible to give the services to your user in the soft form. Okay, so continuous improvement is very important. Customer focus is also important. C and D only is the answer. पुन्हा एडवर्ड डेमिंग यांचं एडवर्ड डेमिंग वर खूपच प्रेम दिसतंय. तर इथं बघा, PDCA ही जी सायकल दिलेली आहे ते एडवर्ड डेमिंग यांनी दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये त्याचा क्रम यांनी प्रश्नामध्ये विचारलेला आहे. काय नाही, PDCA लक्षात ठेवलं तर तुम्ही आरामात डोळे झाकून अगदी झोपेत सुद्धा तुम्ही याचा क्रम लावू शकता. ठीक आहे. सब युनिट 7 बघूया आपण, लायब्ररी बिल्डिंग. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये लायब्ररी बिल्डिंगचे काही महत्वाचे पॉइंट्स आपण लक्षात घेऊ. बऱ्यापैकी कुठल्याही विद्यापीठात लायब्ररीची बिल्डिंग ही सेंटरला असते. का सेंटरला असते? तर अनेक डिपार्टमेंट्स त्याच्या भोवतीने असतात आणि त्यांना अप्रोचेबल ती लायब्ररीची बिल्डिंग असते, त्यांना ऍक्सेसिबल असते, लवकर ती लोक तिथं येऊ शकतात. अशा पद्धतीने त्या लायब्ररीची बिल्डिंगची रचना असते, आणि ती मेन बिल्डिंगच्या कदाचित शेजारीच असते बऱ्यापैकी. आता शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचं ऑब्झर्वेशन केलं तर बऱ्यापैकी ती लायब्ररीची बिल्डिंग जी असते ती मेन बिल्डिंग जी असते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्याच्या शेजारीच असते, आणि त्याच्या भोवतानी सारे डिपार्टमेंट असतात. ऍक्सेसिबल, नॉईज फ्री पाहिजे, तिथं अजिबात नॉईज चालणार नाही अशा पद्धतीचं वातावरण पाहिजे. तिथं बसण्याचे, रिडिंग हॉलला वगैरे लोक बसली तर तिथं कम्फर्टेबल पाहिजे. इव्हन तुमच्या स्टॅकिंगमध्ये सुद्धा मोकळी हवा फिरली पाहिजे, इतकं चांगलं तुमचं वातावरण पाहिजे. तिथं IT फॅसिलिटीज तुम्ही तिथं प्रोव्हाइड केलं, ओपॅक सारखे, वेब ओपॅक सारखे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही तिथं दिलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक लायब्ररी तिथं असायला पाहिजे, इंटरनेट फॅसिलिटी, डेटाबेसेस वगैरे सगळं असायला पाहिजे. आता ग्रीन लायब्ररी बिल्डिंग हा जो कन्सेप्ट आहे तो नवीन आहे, अगदी म्हणजे या पिक्चरमध्ये जसं तुम्ही बघताय त्या पद्धतीने. पण एवढंच नाही, हे सगळं करत असताना तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करायला लागतो. आणि जसं आता आपण बघतोय की लाईट बिल सुद्धा देताना ते सारखं विचारत असतं तुम्हाला की तुम्हाला फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये गो ग्रीन, म्हणजे आपण गो ग्रीन सोबत जाऊया वगैरे, तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये करणार असाल फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये, तुम्हाला जर लाईट बिल हवा असेल तर तुम्ही क्लिक करा वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने आता पेपर वाचवायचा किंवा पेपर कमी करायचा याचा अर्थच आहे की तुम्ही प्लांटेशन जे आहे, ट्रीज जे आहेत त्यांना वाचवताय ना.
म्हणून ग्रीन लायब्ररी कन्सेप्ट आता मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मुलं तिथं झाडाखाली बसून शिकली पाहिजेत. हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, पण त्याच्याही पुढं अनेक गोष्टी ग्रीन लायब्ररीच्या अंतर्गत येतात. इन्फॉर्मेशन कॉमन्स, आता इन्फॉर्मेशन लायब्ररीज फक्त पुस्तक देवघेवपुरतं मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. इन्फॉर्मेशन कॉमन्स सारखे तुम्हाला तिथं वर्ग तयार करायला लागणार आहे. तिथं तुमची युजर्स जे तिथं बसून तिथं एखाद्या मुद्द्यावर ते डिस्कस करणार आहेत. त्याला इनव्हिजिबल कॉलेजेस ही संकल्पना आहे आणि त्यांनी डिस्कस करून तिथं त्यांचे प्रयोग होतील. त्या प्रयोगातून त्यांनी एखादा निष्कर्ष काढून मग तुमच्या जगाच्या पाठीवर आपला जो भारत आहे तो विकसित देश होणार आहे. आपल्या सर्वांचंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ते इन्फॉर्मेशन कॉमन्स ही कन्सेप्ट आता फॉरेनमध्ये खूप रुजलेली आहे, पण आत्ता आपल्याकडे येऊ घातलेले आहे किंवा आत्ता हळूहळू इन्फॉर्मेशन कॉमन्स सारखे नॉलेज बेस्ड क्लासरूम्स जे आहेत त्या तयार होत आहेत. क्लासरूम नाही म्हणता येणार, पण त्याला इन्फॉर्मेशन कॉमन्स असंच नाव त्याला आहे. इन्फॉर्मेशन कॉमन्सची रचना थोडक्यात मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. अशा पद्धतीचे जे वैचारिक लोक, सायंटिस्ट लोक किंवा आपले विद्यार्थी सुद्धा इथं बसून एखाद्या कन्सेप्ट बरोबर ते ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतात आणि त्याच्यातून नवीन गोष्टी उदयास येतात. तर इन्फॉर्मेशन कॉमन्स हा देखील एक कन्सेप्ट नवीन मॅनेजमेंटमध्ये आलेला आहे. मेकर स्पेस हा देखील एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्कूल लेवल पासून ते कॉलेज लेवल पर्यंत किंवा नॅशनल लॅबोरेटरी या ठिकाणी लायब्ररीमध्ये सुद्धा त्यांना असे इक्विपमेंट्स अवेलेबल करून द्यायचे आहेत की लहान लहान मुलं त्या इक्विपमेंट्समध्ये मेकर स्पेसद्वारे ते काही गोष्टी क्रिएटिव्ह करू शकतील आणि त्याच्यातूनच ते संशोधक जे मोठे मोठे सायंटिस्ट निर्माण होऊ शकतील, हा याचा एक उद्देश आहे. तर याच्यावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. आपण बघूयात. तसं पाहिलं तर 2 तास एखाद्याला ऐकायचं कठीण असतं, पण 8:56 झालेले आहेत. अगदी म्हणजे एक 10-15 मिनिटात आपण संपूया. तर हा प्रश्न बघा, जोड्या लावा प्रश्न आहे. बुक्सची नावं दिलेली आहेत आणि ऑथर्स दिलेले आहेत. तर चेंजिंग अकॅडमिक लायब्ररी हे जे पुस्तक लिहिलं आहे ते जॉन बड्ड यांनी लिहिलेलं आहे आणि प्लॅनिंग पब्लिक लायब्ररी बिल्डिंग हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते मायकल डीवी यांनी लिहिलेलं आहे. इंट्रोडक्शन टू पब्लिक लायब्ररियनशिप हे जे पुस्तक लिहिले आहे ते 4 नंबरचा जो ऑप्शन आहे ते कॅथलीन डी ला पेना मॅकुक म्हणू शकतो आपण त्याला. आणि इंट्रोडक्शन टू स्पेशल लायब्ररीज हे पुस्तक जोस मेरी ग्रिफिन्स यांनी ते लिहिलेलं आहे. तर पुढे जाऊयात आपण. सब युनिट 8 मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. MIS ची चर्चा थोडी मगाशीच मी केलेली आहे. या क्रायसिस मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटचा उल्लेख देखील मगाशी आलेला आहे. तर मॅनेजमेंट MIS मध्ये प्लॅनिंग, कंट्रोलिंग, कॉम्प्युटरचा वापर वगैरे हे केलेलं आहे. जास्त डीपमध्ये जायला नको. MIS मध्ये एकच लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये सिस्टमचा वापर केला जातो, मशीन्सचा वापर यामध्ये होतो. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, पीटर ड्रकर यांनी 1954 मध्ये ही कन्सेप्ट दिलेली आहे. ही टर्म त्यांनी 1954 मध्ये दिलेली आहे. कुठली? मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. दिस टर्म वॉज फर्स्ट आउटलाईन बाय मॅनेजमेंट गुरु. या पीटर ड्रकर यांना मॅनेजमेंट गुरु असं देखील म्हणतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्या 1954च्या बुकमध्ये द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट हे जे बुक त्यांनी 1954 मध्ये लिहिलं त्यामध्ये MBOचा उल्लेख त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. हे लक्षात ठेवायला काय हरकत नाही. चेंज मॅनेजमेंटमध्ये चेंज इज डिफाईन्ड टू मेक ऑर बिकम डिफरंट, गिव्ह ऑर बिगिन टू हॅव अ डिफरंट फॉर्म. म्हणजेच काय की चेंज मॅनेजमेंटमध्ये जुन्या गोष्टी काही सोडायला लागतात. जसं आपण जुन्या काळात कॅटलॉगचे कार्ड बनवत होतो आणि ते अशा पद्धतीने आपण त्याला शोधत होतो, पण ते आउटडेटेड झालं आणि आता बऱ्यापैकी कॅटलॉग कार्ड आता कोणी वापरत नाहीये, कारण त्याची जागा ओपॅकने घेतली, ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉगने घेतली. मशीन्सवर आपण आता सर्च करू शकतो आणि वेब ओपॅकमध्ये घरी बसून सुद्धा तुम्ही ते मटेरियल अवेलेबल त्या लायब्ररीमध्ये आहे का नाही ते तुम्ही शोधू शकता. अशा पद्धतीचं एक उदाहरण मी सांगितलं. यालाच म्हणायचं चेंज मॅनेजमेंट. आणि याच्यामध्ये ओनरशिप टू ॲक्सेस, म्हणजे हा जो मुद्दा आहे ना खालून 4 नंबरचा, ओनरशिप टू ॲक्सेस, म्हणजे पूर्वी असं असायचं की ठराविक लोकच ग्रंथालयात जाऊन वाचन करायची. सामान्य माणसाला तो ॲक्सेस नसायचा किंवा एवढी अवेलेबिलिटी नव्हती. त्यामुळं हे चेंज जे आहे ते आपल्याला स्वीकारायचे आहेत. प्रिंट टू डिजिटल, कॅटलॉग टू ओपॅक, मागाशीच मी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला ही कन्सेप्ट उदाहरणाद्वारे बऱ्यापैकी समजली असेल.
आता डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्रश्नच आपण मगाशी त्याच्या स्टेप्स वगैरे बघितलेले आहेत, त्यामुळं मी परत डिझास्टर मॅनेजमेंटवर बोलणं म्हणजे रिपिटेशन होईल. पुढे जाऊयात आपण. क्रायसिस मॅनेजमेंट. आता क्रायसिस मॅनेजमेंट आणि डिझास्टर, कधी कधी डिझास्टरला पण आपण क्रायसिस म्हणतो, पण ठीक आहे, ज्यांनी सिलेबस बनवला त्यांनी अधिक डीपमध्ये जाऊन विचार केला असेल, त्यामुळे मी सुद्धा नोट्स काढताना अधिक डीपमध्ये जाऊन विचार केला. आणि क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये मी मतभेद अशा अर्थाने त्याला घेतलेला आहे. कारण काय होतं, की ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेमध्ये काम करतो त्यावेळेस सर्वांचे जे काही ना काही हेवेदावे वगैरे सुरू होतात. आता एक एक 4 माणसं एकत्र आले की त्या गोष्टी होत राहतात. पण हे क्रायसिस मॅनेजमेंट हे व्यवस्थापन करण्याची गोष्ट आहे. म्हणजे काय, की काही लोकं असे असतात किंवा काही मॅनेजर, काही प्राचार्य असे असतात, की ते अतिशय सुंदरपणे क्रायसिस मॅनेज करतात. म्हणजे अगदी म्हणजे सहज हसत-हसत एखादा प्रॉब्लेम ते एखाद्या माणसाचा वाद असेल किंवा मतभेद असतील, हसत-हसत ते रिझॉल्व्ह करतात. पण काही विचित्र असे असतात, की त्याच्यामध्ये अजून तेल ओतण्याचं काम करतात. असो, पण लायब्ररीमध्ये मतभेद होणार नाहीत याची जबाबदारी लायब्ररियननी मॅनेजर म्हणून घेतली पाहिजे आणि हे त्याचं व्यवस्थापन म्हणजेच क्रायसिस व्यवस्थापन. प्रश्न आहे बघा, हू डेव्हलप्ड द फोर्स फील्ड थिअरी ऑफ चेंज. मॅनेजमेंटमध्ये आहे ना, या युनिटमध्ये मला एक जाणवलं ते म्हणजे थिअरीज खूप आहेत. मग त्या बिहेवियरच्या असतील, त्या MISच्या असतील किंवा त्या मोटिवेशन थिअरीज असतील, अनेक थिअरीज आहेत. मग मला असं वाटतं की कधी कधी मुलं इथं कन्फ्यूज तर नाही ना होणार, ही थिअरी वाचली, ती थिअरी दुसरीकडे गेली, ती थिअरी ह्याच्यात गेली, होण्याची शक्यता आहे. पण काही काळजी करायचं नाही, परत परत वाचायचं म्हणजे लक्षात राहतं. हू डेव्हलप्ड द फोर्स फील्ड थिअरी ऑफ चेंज. आणि कूट लेविन यांनी ही फोर्स फील्ड थिअरी दिलेलं आहे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही थिअरी चेंजची आहे बरं का, म्हणूनच आपण या ठिकाणी चेंज मॅनेजमेंटच्या त्या चॅप्टरमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आता सब युनिट नॉलेज मॅनेजमेंट आपण बघूयात. नॉलेज मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल, टूल्स, कंपोनंट्स अँड आर्किटेक्चर यामध्ये नॉलेज मॅनेजमेंटमध्ये या बिलीफमध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत. मी जास्त रिपीट नाही करणार. व्हॉट इज डेटा, व्हॉट इज इन्फॉर्मेशन, व्हॉट इज नॉलेज, एवढंच म्हणेन की वेन डेटा इज प्रोसेस्ड इट बिकम्स इन्फॉर्मेशन अँड वेन इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड इट बिकम्स नॉलेज. त्याच्या पुढची एक स्टेप आहे ती विजडम आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त बारकाईमध्ये जायला नको. पण ज्या वेळेस तुम्ही नॉलेज मॅनेजमेंट करता, हे काही स्वस्त नसतं बरं का. म्हणजे नॉलेज मॅनेजमेंट ही एक प्रोसेसच अशी आहे की हायली इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे, बरोबर. आणि हे रिक्वायर्स हायब्रिड सोल्युशन युझिंग पीपल अँड टेक्नॉलॉजी. दोन्हीचा वापर तुम्हाला नॉलेज मॅनेजमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर हे हायली पॉलिटिकल अँड सोशिओ कल्चरल अँड ह्युमन इम्प्लिकेशन्स यामध्ये वापर केला जातो. आता याच्यामध्ये नॉलेज मॅनेजमेंट रिक्वायर्स डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज मॅनेजर्स. आणि याचं बेनिफिट जर काय असेल तर याच्यामध्ये मॉडेल्स, याच्यामध्ये मार्केट्समध्ये नॉलेज मॅनेजमेंटला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला पैसे मोजायला लागतात. याची एक हायरार्की प्रॉपर असते. त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य काय बघणार आहोत. याच्यामध्ये शेअरिंग ऑफ नॉलेज असतं. म्हणजे नॉलेज मॅनेजमेंटमध्ये नुसतं स्वतःचं ज्ञान स्वतःकडे ठेवणं हे नसतं. तुम्ही स्वतःचं ज्ञान इतरांना पण दिलं पाहिजे, इतरांचं ज्ञान अडॉप्ट केलं पाहिजे, हे देखील आहे. इम्प्रूव्हिंग नॉलेज बेस्ड वर्क. आणि तुमचं जे काही काम असेल ते तुमचं नॉलेज बेस्ड काम असलं पाहिजे. नॉलेज जे आहे ते ॲक्सेसिंग नॉलेज इज ओनली द बिगिनिंग. नुसतं नॉलेजला ॲक्सेस करणं ही सुरुवात असते. नॉलेजला खूप काही गोष्टी प्रोसेस करायला लागतात आणि मग तुम्ही अल्टिमेट एमपर्यंत. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये नॉलेज कॉन्ट्रॅक्ट महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचे कुठले क्रिएशन, नॉलेजचं क्रिएशन असतं, नॉलेजचं ऑर्गनायझेशन असतं, नॉलेजचं डिसेमिनेशन असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते तुम्हाला हे बिझनेस नॉलेज विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजे ते व्हॉट इज नॉलेज, नॉलेजची कन्सेप्ट इथं दिलेली आहे. बेस्ड सिस्टम दॅट सपोर्ट दॅट क्रिएशन, ऑर्गनायझेशन अँड डिसेमिनेशन ऑफ बिझनेस नॉलेज विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय, या 3 गोष्टी तरी तुम्ही लक्षात ठेवा. नॉलेज क्रिएशन, ऑर्गनायझेशन आणि डिसेमिनेशन म्हणजे काय, नॉलेज जे ऑर्गनाइज केलेलं आहे ना त्याला प्रसारित करायचं. म्हणजेच काय, लोकांना द्यायचं ते. म्हणजेच काय, लोकांकडनं ती कन्सेप्ट कशी होती, इन्फॉर्मेशन रिट्रीवल. ते म्हणतील मला इन्फॉर्मेशन रिट्रीवल झाली, पण ती इन्फॉर्मेशन तुम्ही दिली म्हणजे तुम्ही डिसेमिनेट केली, म्हणजे त्या नॉलेजचं काय केलं, प्रसारण केलेलं आहे, बरोबर.
नॉलेज सबसिस्टम याच्यामध्ये ॲक्विजिशन, क्रिएशन, स्टोरेज, ट्रान्सफर, युटिलायझेशन ऑफ नॉलेज हे लायब्ररीशी संबंधित आहे. याच्यामध्ये 10वा युनिट जो आहे तो अतिशय चांगला युनिट आहे, जो की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आत्ता इट इज द टाइम ऑफ द आवर टू गो टू द युजर. युअर लायब्ररी शुड गो टू द युजर अँड गिव्ह द प्रोडक्ट्स. ओके, then only in the at the home he can use your products at the table of at his home. Okay, तो लायब्ररी मार्केटिंग ऑफ लायब्ररी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस याच्यामध्ये मार्केटिंग मिक्स हे एक कन्सेप्ट आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन या 4 गोष्टींचं मिक्सिंग म्हणजे मार्केटिंग मिक्स असतं. त्याच्यानंतर मार्केटिंग मिक्स याच्याविषयी थोडं इथं कंटेंट दिलेला आहे, तो तुम्ही वाचून पण समजून घेऊ शकता. आता याच्यामध्ये 4P 4C मध्ये कसे कन्वर्ट झाले आहेत मार्केटिंग मिक्सच्या 4P पहिल्यांदा आहे प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. आणि हेच आता मॉडर्न युगामध्ये 4C's झालेले आहेत. का प्रॉडक्ट झाला आहे कस्टमर व्हॅल्यू, म्हणजे तुमच्या प्रोडक्टला कस्टमर व्हॅल्यू असला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजेच थोडक्यात काय की कस्टमरनी त्याला त्या प्रॉडक्टला किंमत दिली पाहिजे, बरोबर. नंतर तुम्हाला जे कस्टमर तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे, पण तो कस्टमर तुमच्या प्रॉडक्टसाठी काही कॉस्ट मोजणार आहे, लक्षात घ्या, म्हणजेच तुम्हाला त्याची किंमत देणार आहे. दुसरी गोष्ट प्लेस म्हणजे काय, कन्व्हिनियन्स, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट जो बनलेला प्रोडक्ट त्याला किंमत पण द्यायला तयार आहेत, पण तो प्रॉपर कन्व्हिनियन्स ठिकाणी पाहिजे, म्हणजे त्याला दिसला पाहिजे तो. म्हणूनच आपण म्हणतोय की मार्केटिंग मिक्स किंवा आता मार्केटिंगची का गरज आहे, आपली लायब्ररी त्यांच्यापर्यंत पोहोचली. जर तुमची एक खूप चांगली माहिती आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसेल तर ती कन्व्हिनियंट होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यामुळं कन्व्हिनियन्स महत्वाचं आहे प्लेसमध्ये. प्रमोशन आणि हे सगळं कन्व्हिनियन्स वगैरे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही प्रॉपर कम्युनिकेशन केलं पाहिजे तुमच्या युजर बरोबर. मार्केट सेगमेंटेशन, आता ज्यावेळेस तुमचे लायब्ररीचे प्रोडक्ट असतात त्याला सेगमेंटेशन करता आलं पाहिजे. म्हणजेच काय की तुमचे 10 प्रोडक्ट आहे, एकदम 10 प्रोडक्ट विकायचे का तुम्हाला नाही विकायचे, तर एक एक प्रोडक्ट तुम्हाला सेगमेंट तयार करायचे छोटे छोटे, आणि ते प्रोडक्ट तुम्हाला युजरपर्यंत पोहोचवायचे, म्हणजे सेवा द्यायची. फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्ही देऊ शकता. मगाशी म्हटलं याची कॉस्ट घ्यायची म्हणजे लगेच पैसे घ्यायचे असं नाहीये ते. तुम्ही फ्री ऑफ पण छोटे छोटे सेगमेंट करायचे आहेत, म्हणजे भाग करायचे. उदाहरणार्थ सर्क्युलेशनचा एक भाग, तिथं प्रॉपर मॅप प्लॅनिंग व्हायला पाहिजे. त्याचं ओपॅकच्या माध्यमातून तुमचा जो स्टॉक आहे तो युजरपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यानंतर डिमांडसाठी तुम्ही एखादं वेगळं टूल वापरू शकता. युजर्सची डिमांड तुम्ही त्याच्याद्वारे देऊ, चॅटबॉट सारखं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू शकता तुम्ही, आणि त्याच्यातून त्यांची रिक्वायरमेंट्स तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचे वेगवेगळे सेगमेंट तुम्हाला तयार करता आले पाहिजे. ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे. तुमची नुसती म्हणजे तुमच्या लायब्ररीचा एखादा लोगो तयार करायला पाहिजे, लायब्ररीचा एखादा तुम्ही वेबसाईट पाहिजे, तुमचा ब्लॉग पाहिजे, तुमची फेसबुक पेज पाहिजे, एटसेट्रा एटसेट्रा, तुमचा यूट्यूब चॅनल पाहिजे वगैरे वगैरे. अशा पद्धतीने पण तुमच्या प्रॉडक्टची तुम्ही ॲडव्हर्टायझिंग केली पाहिजे, आणि हीच नीड ऑफ द आवर आहे जर तुम्हाला सक्सेसफुल लायब्ररियन बनायचं असेल तर. मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, नुसतं मी पुस्तक देणार पुस्तक घेणार इतक्यापर्यंत लायब्ररी आता होणार नाही, तुम्ही कन्सल्टन्सीचं काम करायला पाहिजे. इंटरनल ऑब्स्टॅकल्स कुठले आहे, चेंज मॅनेजमेंट कुठले आहे, तुम्हाला पॉलिसी डिसिजन्स, तुम्हाला ॲडवायझरी म्हणून तुम्हाला काम करता आलं पाहिजे. इन्फॉर्मेशन लिटरसीवर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने मॅनेजमेंटमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहेत. त्याच्यानंतर हॅलो सर, 5 मिनिटात होईल सर आता. ओके, हां, ओके. 93 क्वेश्चन नंबर नका कन्सिडर करू. विच इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स आणि प्रॉडक्ट रिडक्शन. कारण का प्रॉडक्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन आणि प्रॉडक्ट प्राइसिंग हे 3 जे आहेत ते मार्केटिंग मिक्सचे पार्ट आहेत. पण प्रॉडक्ट रिडक्शन, उत्पादन कपात कोण करतं का हो मॅनेजमेंटमध्ये? उत्पादन वाढलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा कन्सेप्ट आहे मार्केटिंग मिक्समध्ये. आणि रिडक्शन तर होणार नाही, त्याच्यामुळे इट इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स. आता या ठिकाणी पुढीलपैकी मार्केटिंगचे प्रसिद्धी माध्यम कोणते आहे, तर डेमॉन्स्ट्रेशन हे प्रसिद्धी माध्यम आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न आहे, तुम्ही वाचून पण समजू शकता. मी आता याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालवत. तर असर्शन रिझनिंग आहे, सोपा आहे, मार्केटिंगशी संबंधित आहे.
तर अशा पद्धतीने काही netugc.com, परत ugcnet.com, eGyancoach.ac.in आणि धनंजय सुतार सरांचं पुस्तक मी रेफर केलेलं आहे ही PPT बनवताना. त्याचे संदर्भ मी इथं दिलेले आहेत. Thank you, Dr. Hitesh Brijwasi sir, who has given me opportunity to deliver my thoughts in front of all the participants all over, joined from the Maharashtra, and really thankful. पार्टिसिपंट्सचे पण आभार आणि इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. अतिशय डिटेल आणि वस्तुनिष्ठ असं सेशन आपलं झालेलं आहे. परंतु वेळेची मर्यादेमुळे कदाचित थोडस आपल्याला फास्ट घ्यावं लागलं आणि योगाचंही सेशन आपण लावलं पेपर ओके. परंतु मला वाटतं की मॅनेजमेंट विषयाबद्दलचे बरेचसे डाऊट्स, बरेचशा संकल्पना विद्यार्थ्यांच्या क्लिअर झाल्या असतील. ज्यांच्या संकल्पना क्लिअर झाल्या नसेल, ज्या काही शंका असेल ते लगेच काही प्रश्न असतील ते विचारू शकतात सरांना. काही प्रश्न आहेत का ते घेऊया. प्रश्न आहेत कोणाला किंवा काही विचारायचे सरांना? सरांचा अतिशय उत्तम अभ्यास आहे सेट परीक्षेबद्दल. नक्कीच सर, आपल्याला पुढेही काही गरज पडली तर सर मार्गदर्शन करतील. सरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. खूप छान सर. एक विनंती, फक्त आपली PPT मी मुलांना शेअर करेल आज ग्रुपला. ते काही हरकत नसावी आपली. हां शेअर करा सर, शेअर करा. चालेल. थँक्यू सर. थँक्यू. येस सर. थँक्यू.